श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। थोड़ा आवाज। श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य अधमोद्धारक भक्तवत्सल दीन दयाल समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय। श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य समर्थ सद्गुरु श्री कृष्णानंद सरस्वती समर्थ सद्गुरु श्री काका माऊली की जय। रेणुका माता की जय। नर्मदा माता की जय। नर्मदे हर हर हर। अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। दत्तात्रेय जनार्दन स्वामी संत श्री एकनाथ महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री नाईक दादा माऊली की जय। समर्थ सद्गुरु श्री बाळकृष्ण महाराज की जय। आपल्या स्नेहाची वागेश्वरी जरी मुखया ते अंगीकारी तो वाचस्पती समकरी प्रबंधु होडा चंदना कायसे निचर्चावे अमृता केवते रांधावे गगनावरी उभवावे गुढे केवी मीन करी त्याची कथा परी तोची होय मुखी वक्ता आणि ऐसिया बलात्कारे बोलविता कायम्या करावे उष्ट्या पत्रावळी करुणिया गोळा दाविला सेकळा विद्वत्ताच्या सद्गुरुनाथ महाराज की जय। भानुदास एकनाथ 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 गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते 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 गण गण गणात बोते
गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. या ताई, जय गजानन जय. रामभाऊ, हा पंखा ताईला द्या, मला नाही आवश्यकता इथे. नाही, ऐका ना, मला खरंच गरमी होत नाही आज, मला एकदम छान प्रसन्न वाटत. नाही खरं, ऐका ना, हा पंखा तिकडे जाऊ द्या, आज मला अजिबात गरमी नाही होत. नाही, ताईला देऊ द्या. नाही लागतं तिथं, इथं बसवा, इथं देऊन द्या. नाही द्या. ह्या इथं लाव, ह्या इथं लाव. नाही, मला नकोच आहे, मला कोरडे फोड लागेल. एक तर लांब घे, मग फरफर फरफर आवाज येतो. गुरु महाराजाचा आहे रे. गुरु महाराज आताच आपण अगदी 10 मिनिटं का होईना गवाड साहेब जो विषय घेऊन, ज्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या घेऊन बोलले, पाहुवा मी होईन, अगदी तोच विषय आजचा आहे. आणि एखाद्या विषयाला, चिंतनाला साजेशा ज्ञानेश्वरीतल्या त्या ओव्या अगदी त्या क्षणी, ज्या क्षणी त्याची आवश्यकता आहे, त्या क्षणी त्यांच्या सद्गुरु कृपेचा तो त्यांच्यावरती असणारा मुक्त असा आशीर्वाद आहे, ज्यातून तो व्यक्त होतो. आणि ज्ञानदेवांचं सद्गुरु स्तवन हे काही वेगळं आहे. 9030-35 काहीतरी ओव्या आहे, त्यामधल्या 1100 जवळपास ओव्या या सद्गुरु स्तवनाच्या आहे. आणि मला आश्चर्य वाटतं, मी माझ्या सद्गुरूंना प्रश्न केला की काका माऊली, जर ज्ञानदेव सद्गुरु स्तवनामध्ये रममान होतात, मग निवृत्तीनाथांची समाधी का लागती? त्यांना ते स्तवन आवडतं का सद्गुरूंना केलेलं? त्यावेळेस सद्गुरू काका माऊली सांगतात, अरे वेड्या, ज्यावेळेस ज्ञानोबाच त्यांच्या सद्गुरूचं स्तवन करत असतील, तेव्हा निवृत्ती राजे कुठं ठिकाणावर आहे? त्यांना त्यांचे गुरु नसतील दिसत का? ते म्हणतात, हे जसेचे शब्द माझे तुमच्या पायाशी, म्हणून त्यांची नजर कोणाकडे असणार आहे? तर त्यांच्या गुरुकडे. म्हणून आपापल्या सद्गुरूंचं स्मरण करा. खरं सांगू, व्यक्ती वेगळाले दिसतील, परंतु स्वरूपी मिळाले. प्रत्येकाचे सद्गुरू नावानं वेगळे असतील, पण आहे मात्र एक. अखंड मंडलाकार ही गुरुची शक्ती आहे. त्यामुळे आपल्या आपल्या सद्गुरुनाथाला वंदन करू. आणि या पुण्य पावन कथा गंगेमध्ये, कथाच्या गोदावरीमध्ये स्नान करण्यासाठी आज आपण पुन्हा देवगिरी पर्वतावर जातोय. 2 दिवस आपण पंढरपूरला गेलो, त्यानंतर पैठणला गेलो. आज आपल्याला मानस पूजन जायचंय. कुठं? तर देवगिरी किल्ल्यावरती, जिथं सद्गुरु जनार्दन स्वामीच्या आश्रयाला आपल्या कथेचे नायक असणारे श्री संत एकनाथ महाराज सेवा मूर्ती बनून, साधना मूर्ती म्हणून आपलं ब्रह्मचर्य व्रत पालन करत करत एका महान चरित्राचं निर्माण कसं होतंय हे दाखवण्यासाठी, जगण्यासाठी. एखादी गोष्ट सांगून दाखवणं सोपं आहे, पण जगून दाखवणं अवघड आहे. आणि ही जगून दाखवण्यासाठी आज आपलं चैतन्य ब्रह्म, ज्यांना साक्षात महाविष्णूचा अवतार, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान नांदे गोदावरी तीर, त्या गोदावरी तीरचा हा महान पुरुष, महापुरुष, सगळ्यांचा नाथ आज देवगिरी पर्वतावर आहे. 9 वर्षाचं वय, अजून ओठ पिळले ना तरी आईचं दूध बाहेर येईल असं वय नाथांचं. आणि नाथ महाराज गुरुचरणी रत झालेले. 60 मैलावरती आपलं गाव आहे.
आपल्या गावी आपले म्हातारे आजी आजोबा आहेत हे जणू काही ते विसरून गेले. कर्म भावनेला प्राधान्य, भावनेला दाबून ठेवलं आणि एका योग्याला काय सहन करावं लागतं त्याची पूर्व पीठिका म्हणजे नाथांचं हे पूर्व जीवन. त्या ब्रह्मचर्य जीवनाला आपण वंदन करूया. जनार्दन स्वामींच्या साक्षात पदस्पर्शानं पुनीत असणाऱ्या त्या देवगिरी किल्ल्यावरती आपले सद्गुरू उठायच्या आधी नाथांचा दिवस सुरू व्हायचा. गुरु महाराज उठतील आणि मग ते आपल्याला आवाज देतील, अरे नाथा उठ. अजिबात शक्य नाही. गुरु महाराज उठायच्या आधी ते उठलेले असायचे, आपले प्रातर्विधी सगळे आटपलेले असायचे, स्नान संध्यादी कर्म आटपलेले असायचे आणि इष्टत उभा राहायचं केव्हा आपले सद्गुरू उठतील. हातामध्ये पंखा घ्यायचा आणि सद्गुरू पाद संवाहन करायचं, केव्हा तरी सद्गुरू जागे होतील. आता प्रश्न असा पडतो, सद्गुरू झोपतात का? देव झोपतो का? है ना. आपण गाडीमध्ये बसायचं, सगळेजण सगळ्यात छान आपण जातो बसमध्ये इकडं तिकडं. बावन्नीसाठी महाराष्ट्रभर महाराजांनी फिरून आणलं आपल्याला. आपण छान झोपा झोडतो, पायाला ते सीट लागतं तरी वाकडे तिरपे होऊन का होईना आपण झोपेचा आनंद घेतो. आणि सगळ्यांच्या झोपा झाल्यानंतर आपण हळूच म्हणतो, भाऊ आमच्या सगळ्यांच्या झोपा झाल्या, फक्त ड्रायव्हर भाऊच तेवढा राहिला. असं कर, गाडी चालू दे तूही झोप. चालेल. तुम्हास कैसी निद्रा नाना निद्राधीनामी. तुम्हाला कशी झोपा, पण एक उपचार आहे तो. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या. आपल्याला आनंद होतो आणि देव सुद्धा हसतो, अरे बाळा मला उठवतो, मी झोपलो कधी होतो. आणि झोपू कोणाच्या भरोशावर? तुम्ही म्हणाल देव झोपतो, खरी गोष्ट आहे देव झोपतो, पण कोणाच्या भरोशावर झोपतो? संतांच्या भरोशावर. देवशयनी एकादशीला देव झोपतो आणि प्रबोधिनी एकादशीला, कार्तिकी एकादशीला देव उठतो, नक्कीच उठतो. जर आपल्या पूर्वजाने सांगून ठेवलं तर ते खरंय, पण कोणाच्या भरोशावर? संतांच्या आणि सद्गुरूच्या भरोशावर. तुमच्या माझ्या भरोशावर तो जर झोपला तर अवघड होऊन जाईल. आपण आधीच झोपाळू आणि त्याच्यात देवाला झोपून ठेवलं तर अवघड होईल. म्हणून झोपतो त्यांच्याच मर्जीनं आणि उठतो सुद्धा त्यांच्या मर्जीनं. ज्यावेळेस ते म्हणतात उठा पांडुरंगा, तर देव डोळे किलकिले करतात. म्हणून प्रबोधिनी एकादशीला देव जागा होतो हे सत्यच आहे आणि देवशयनी एकादशीला देव झोपतो हे सत्य आहे, पण भरोशावर संतांच्या. पण पहाटेची भोपाळी नाथ महाराज आपल्या कोवळ्या गाण्यानं गाऊ लागल्याबरोबर जनार्दन स्वामींचे डोळे किलकिले उठायचे व्हायचे आणि अत्यंत कृपामयी दृष्टीनं अखंड रात्रभर प्रभू चिंतनामध्ये झोपलेले जनार्दन स्वामींची पहिली दृष्टी. काय आनंद आहे ना की सद्गुरूची पहिली नजर माझ्यावरती पडावी. तो कृपा कटाक्ष आगळा सद्गुरूचा प्रेम पाना. तो सद्गुरूचा प्रेम पाना पिण्याचा पहिला अधिकार कोणाचा? आता तो माझा. म्हणून अर्जुन कुठं बसतो? पायाजवळ बसतो देवाच्या. आणि दुर्योधन कुठं बसतो? डोक्याजवळ बसतो. म्हणून सद्गुरूच्या कुठं बसलं पाहिजे? जो पायाजवळ बसतो तो अर्जुन आणि डोक्याजवळ बसतो तो. म्हणून सद्गुरूच्या डोक्यावर बसायचा प्रयत्न करू नये. सद्गुरूला शिकवायचा प्रयत्न तर अजिबात करू नये. आणि सगळ्यात महत्वाचं पाप आहे की सद्गुरूला मनुष्य देहामध्ये पाहायचं पाप सगळ्यात मोठं पाप आहे. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयांचे अवयव ते सुखाचे कोंब. येर माणूस पण ते भांब, लौकिक बाबू लौकिक भागू. चालताना दिसतात, बोलताना वागताना दिसतात, तुमच्या माझ्यासारखा व्यवहार करतात, परंतु त्यांना मनुष्य म्हणायचं का? हीच तर चूक सामान्य माणसाकडून होते. आणि मग आपण नुसतंच बोलत राहतो. ते पुन्हा पुन्हा विचारतात तू कुठल्या गावाचा आहे, तुझं नाव काय? मग आपण पुन्हा पुन्हा सांगतो मी आमक्या सोयगावचाच आहे ना, माझं नाव आमकाच आहे ना. मग ते पुन्हा विचारतात तू कुठून आला? मग म्हणतो मी ह्या भवानीपुऱ्यातून आलो ना. हे उत्तर आहे का? नाईक दादा असंच विचारत होते ना, काय नाव आहे तुमचं, कुठून आले? कोहम क्वस्तम को मे जननी को मे ताता कुता आयातः. हे श्रुती स्मृती आणि वेदानं विचारलेले प्रश्न आहे, साधे प्रश्न नाही. ते मराठीत विचारत होते म्हणून आम्हाला त्याची किंमत नाही. कोहम कस्तम कुता आयाता को मे जननी को मे तातः. श्रुती स्मृती आणि पुराण आम्हाला तीनदा विचारतात तू कोण आहे. आणि त्यावेळेस आपण सांगितलंय पुण्योहम पुण्यात्मा पुण्यकर्म संभवा. हे उत्तर आपलं असलं पाहिजे. आपण देहाची ओळख सांगतो, मी अमक्या अमक्याचा पोरगा, अमक्या अमक्याचा नातू, अमक्या अमक्याचा अमुक, अमका. ही ओळख आवश्यक आहे त्यांना. आणि ते मनातल्या मनात हसतात, वेडा रे वेडा अजून नाही सावरला. हा मात्र ज्ञानी भक्त होता. भक्तांचे वेगवेगळे प्रकार आहे.
आर्त, आर्तार्थी, असे वेगवेगळे प्रकार आहे. नाथ महाराजांसारखा शिष्य एखाद्या सद्गुरूला मिळतो बरं. ज्ञानोबांसारखा शिष्य एखाद्याच निवृत्तीनाथांना मिळतो बरं. विवेकानंदांसारखा शिष्य एखाद्याच परमहंस रामकृष्णांना मिळतो बरं. हे काय पुन्हा पुन्हा येणं शक्य होत नाही. वास्तविक आपल्यासारख्या सामान्य प्रपंचामध्ये खोलपर्यंत डुबलेल्या माणसाला पदरात घेणं यासारखं मोठी शिक्षा नाही सद्गुरूला. तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस सद्गुरू आपल्याला पदरात घेतात आपल्या पापा पुण्यासहित घेतात. एक शर्टचं पीस, एक धोतरपान, एक फुलाचा हार आणि गंध, अक्षदान, 50-51 रुपये दक्षिणा, एवढ्या मोबदल्यात ते काय घेता माहितीये तुम्हाला? आपलं सगळं जन्माजन्मांचं पाप आणि असल थोडंफार तर तोटकं मोठकं पुण्य या सहित ते आपल्याला स्वीकारता. मला सांगा, सद्गुरूचा धंदा फायद्याचा आहे का तोट्याचा आहे? जोरात बोला. हा, जोरात एक जण तर सांगा. तोट्याचा आहे. मोबदल्यात काय घेतात ते आपलं? तुमचं माझं सगळ्यांचं पाप घेतात आणि त्या मोबदल्यात काय हमी देतं देवाला? अरे हे माझं लेकरू आहे, हे नामस्मरण करील. आणि जर यानं नामस्मरण नाही केलं, सांगितलेल्या माळी ज्या असतील 13 असतील, 14 असतील, 15 असतील, या जर यांना नाही केल्या तर माझ्या हिशोबातून काढा. केवढा फायदा करून देतो ना आपण सद्गुरूचा. सद्गुरूच्या पदरातून पाप कट्ट होत चालतं आणि मग त्यांनाही पुन्हा पुन्हा यावं लागतं, आपल्याला पुन्हा पुन्हा यावं लागतं. माझे नाना महाराज सांगतात की एका सद्गुरूने एकदा का जीवाला पदरात घेतलं, तो जीव मुक्तीला जाईपर्यंत ते जन्माला येत असतात आणि आपल्याला यावंच लागतं. म्हणून रोज लक्षात घ्या की माझी निर्धारित माळा जी मला सद्गुरूनं सांगितली असेल ती झाल्याशिवाय झोपायचं नाही, नाही तर सद्गुरूच्या खात्यातून चाललं जाईल. चांगली गोष्ट काय, जाऊ द्या ना, आपल्याला काय फरक पडतो? फरक त्यांना पडतो. म्हणून जे भोग सद्गुरूच्या वाटेला येतात, जे दुखणे येतात, जो त्रास येतो, जो व्याधी येते, ती तुमच्या माझ्यामुळे येत असती. अन्यथा ते आधी व्याधी उपाधीच्या पलीकडे निघून गेलेले असतात, आनंद स्वरूप असतात. पण उपद्याप कोणामुळे होतो? जसा एखाद्या खर्जेल्या किंवा त्वचारोग झालेल्या माणसा शेजारी आपण बसलो, चांगलं जरी असलो तर संध्याकाळी खाजवायला सुरुवात करतो की नाही आपण? तशा आपल्या संसर्गामुळे सद्गुरूला कमी पण येता कामा नाही. सद्गुरू ही फार मोठी शक्ती आहे. जगामध्ये एकाच गोष्टीची तुलना करता येईल, ती म्हणजे आईची. पण रामदास स्वामी सांगतात आईची सुद्धा तुलना कमी पडते, कारण आई फक्त तिच्याच लेकराचा सांभाळ करते. शेजाऱ्याच्या लेकरानं जर शी केली असेल तर ती 3 घरं ओलांडून उन्हात बिना चपलीचं जाईल आणि सांगलं, ओ ताई तुमच्या पोरानं स्वतः धुणार नाही, एकदा धुईल, रोज धुईल का? पोटी भार वाहे त्याचे सरस्व हिस आहे. आई फक्त तिच्या लेकरावरती प्रेम करते आणि माऊली ही जगावरती प्रेम करते. संत आणि सद्गुरू जगावरती प्रेम करतात, म्हणून त्यांना आईची सुद्धा उपमा अपुरी आहे. कसली उपमा देणार? मग कोणीतरी सांगितलं सूर्यासारखी उपमा. सद्गुरू सूर्यासारखे तेजस्वी आहे, सूर्यासारखे प्रखर आहे. पण रामदास स्वामीने पुन्हा सांगितलं, नाही, सूर्यासारखे सद्गुरू कसे असतील? सूर्य ताप देतो आणि सद्गुरू नित्य आल्हादायक आहे. सूर्य दिवसा उगवतो, विज्ञानाची भाषा थोडी बाजूला ठेवा, रात्री मावळतो. पण सद्गुरू नित्य उदित आहे, म्हणून सद्गुरूला सूर्याची उपमा सुद्धा नाही. मग कोणीतरी सांगितलं चंद्राची उपमा देऊया. अरे चंद्र परप्रकाशित आहे, चंद्रावरती डाग आहे. माझे सद्गुरू निष्कलंक आहे आणि नित्य उदित आहे, त्यामुळे चंद्राची सुद्धा उपमा नाही. मग उपमा कशी द्यायची? तर तुम्हा सारखे तुम्हीच, तुझा ऐसा तूच दयाळा, कुठली देऊ उपमा तुला? सद्गुरू राया तूच निरंतर भला. तुला कुठली उपमा द्यावी? म्हणून उगयाची पदी माथा ठेवणे हेची भले. काही न बोलता त्यांच्या पायावरती मस्तक ठेवावं आणि अगर्वता करावे दास्य त्यांचे. तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य त्यांचे. मनामध्ये कुठलीही किलमिश, कुठलाही गर्व, कुठलाही अहंकार, मी आमकाय, मी इतका शिकलेला आहे, माझा अमुक आहे, काही नाही. सद्गुरू पुढे आपण शून्य आहे. सद्गुरूचा एक आपल्या समोर लागला की आपलं रूपांतर 10 मध्ये होतं, आणखी शून्य वाढलं की 100 मध्ये रूपांतर होतं. शून्य राहायचं का 100 करायचं हे आपल्या हातामध्ये. म्हणून अगर्वता करावे दास्य त्यांचे. आणि नाथ महाराजांनी ते सुरू केलं. नाथ महाराजांनी जे दास्य भाव सुरू केला ना, तर नाथांची सेवा पाहून गुरूंना भरता यावं. अरे नको रे नाथा एवढी सेवा करू, मला सवय होऊन जाईल.
आणि नाथ महाराजांनी काही बोलू नये, मुकाट सगळी सेवा चालावी, शब्द बोलूच नाही. गुरुनी एखादी वस्तू मागितली तर ती आणून देणं यात काही विशेष नाही. अरे नाथा, मला कापूर आणून दे असं म्हटल्यानंतर कापूर आणून देण्यात काही विशेष नाही, पण आपल्या गुरुला कापुराची आवश्यकता आहे हे ओळखून नाथ महाराज कापुराची डबी घेऊन हजर असायचे. गुरुनी मागायच्या आधी गुरुला काय आवश्यकता आहे हे ओळखणे ही काही साधी गोष्ट नाही. तत्सम व्हावं लागतं, तत्सम. त्यासारखं ज्यावेळेस होईल त्यावेळेसच आपल्याला कळू शकेल. आपले बरेचसे आई वडील पोरांना म्हणत असतात, जेव्हा तू बाप होशील ना तेव्हा तुला बाप कळेल, असं बोलतात ते. जोपर्यंत तुम्ही पोर आहात तुम्हाला बापाचं हृदय कळणार नाही. तुम्ही जेव्हा बाप होताल ना पोरांनो तेव्हा तुम्हाला बाप कळेल, असं आई बाप तळतळून म्हणतात बऱ्याचदा. त्यासारखं होशील तेव्हा. नाथ महाराज त्या लेव्हलचे होत चालले होते, म्हणून सद्गुरूच्या अंतरंगात काय चाललं हे त्यांना कळत होतं. अल्प स्वल्प आहार करायचा, अल्प स्वल्प निद्रा करायची, तास 2 तास पडले तर पडले. सकाळीच उठून सद्गुरू पुढे उभे राहायचे. सद्गुरूचा दिनक्रम सुरू झाला की सद्गुरूला जे पाहिजे ते आवश्यक स्नान संध्यादी कर्मासाठी गुरु गेले की लगेच धोत्राच्या निर्या करून त्यांच्यासाठी वाट पाहत उभे राहायचे. सद्गुरूंनी वस्त्र नेसले की उपवस्त्र देणे, त्यांची वस्त्र स्वच्छ धुवून वाळत घालणे. पूजनासाठी जेव्हा गुरुजी जातील तेव्हा पूजनासाठी दूध, अर्गजा, गुलाब, गुलाल, अगरबत्ती, धूप, दीप, चंदन, तुलसीदल, अष्टगंध, चंदन आदी वस्तू उगाळून समोर व्यवस्थित मांडून ठेवाव्या. देवाची वस्त्र, देव पुसायची वस्त्र घडी करून छान बाजूला ठेवायची आणि वाट पाहत उभं राहायचे. सद्गुरू जे मंत्र म्हणतील ते मंत्र कानामध्ये साठवायचे. गुरुमुखीचे अमृत पिऊन या भला, ते अमृत आपल्या कानामध्ये साठवायचं आणि काय काय घडतं त्याच्याकडे डोळसपणे पाहायचं. जे घडे या जीवनी ते प्रेम दृष्टीने पहा. प्रेम दृष्टीनं सद्गुरू राया तू माझ्याकडे पाहत राह असं पाहायचं. निरंजनी धूप दीपाची भांड समयी सगळी घासून लख स्वच्छ असायची. देवाची भांडी अशी की त्या देवाला किळस यावी अशी भांडी नाही, स्वच्छ. ती भांडी पाहिल्याबरोबर लक्षात यावं की अरे या भांड्याहून कोणाचा तरी ममत्वाचा हात फिरलेला आहे, अशी ती भांडी असावी. तीर्थाची पळी, तीर्थाची वाटी, तीर्थाचं ते सगळं व्यवस्थित, त्याच्यामध्ये कुठेही कमतरता नाही. आणि हे सगळं नित्य नैमित्तिक प्रसाद हे झालं की नैवेद्याची वाटी सुद्धा बाजूला करून ठेवावी. नैवेद्य दाखवला की सद्गुरूने आवाज द्यावा, नाथा नैवेद्य घे. देवाचा झाल्यानंतर पहिला नैवेद्य कोणाला मिळायचा? साक्षात सदेह रूप धरून आलेल्या महाविष्णूचा अवतार या असणाऱ्या नाथ बाबांना तो नैवेद्य मिळायचा. तो नैवेद्य घ्यायचा आणि नाथांना त्यांनी सांगितलं, नाथा आखी वाटी संपव बरं. आणि नाथाने ती घट 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 गुरु आज्ञा म्हणून ती वाटी संपून टाकायची. तीर्थ उगाचच नाही, अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री सद्गुरु पादोदक तीर्थम जठरे धारयाम्यहम. अशा पद्धतीनं ते आपल्या जठरामध्ये धारण करावं. त्या आपल्या वैश्वानराला सांगावं की बाबा रे, तूर घेतल्यानंतर सद्गुरूंनी त्या ताटाला नमस्कार करावं. एक दृष्टी नाथांकडे करावी, नाथा, आणि नाथाने मान हलवावी. लक्षात आलं काय म्हणायचं सद्गुरुनाथा? अरे हे सगळं जे होतं ना ताटामधलं, तुमचे झाली या भोजन शेष उरला तो असे. बाबा तुमचं जेवण झाल्यानंतर ते ताटामधले जे शेष आहे ना तो शेष उरला तो असे. चोखोबा म्हणतात की द्यावी धुवून या ताट धुवून दिलं तरी चालेल, मी तो सेवन करील. पण जनार्दन स्वामी दयाळू होते, आपल्या शिष्यासाठी तो सगळा तो भाग भोजनाचा ठेवायचा आणि रोज गुरुमुखीचं उच्चिष्ट खाण्याची पद्धत सेवा मिळाली. त्यातला काय आनंद आहे तो सच्चा सद्गुरूचा चेला सांगू शकतो. आणि अशा एका विलक्षण कार्यासाठी जनार्दन स्वामी आपल्या शिष्याला तयार करत होते. संध्याकाळी सगळी कामं आटपली की सांज वेळेस पुन्हा संध्येला बसायचे. संध्या आटपली की जनार्दन स्वामीचा नित्य नियम होता रोज ज्ञानेश्वरीचं वाचन करणे.
जनार्दन स्वामी वाचनाला बसले की बाजूला तेल वात लावून समयी दिवा ठाण व्यवस्थित करून ठेवायचं, त्यांच्या बाजूला बसायचं. नाथांनी जीवाचे कान करून जनार्दन स्वामीच्या तोंडून पहिल्यांदा ज्ञानेश्वरी ऐकली. आणि ही ज्ञानेश्वरीची आणि नाथ बाबांची या जन्मातली पहिली भेट. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलमती प्रकाशू आणि म्हणे निवृत्तीदासू अवधारीजू. हे गोड चैतन्याचं अमृत नाथ बाबांनी आपल्या कानात साठवायला सुरुवात केली आणि त्यातल्या शब्दांचा लढा लागला. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी येते आणि ती फक्त ज्ञानेश्वरीच्या शब्दालाच लागू पडते. तैसे साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. साच म्हणजे सत्य आहे, मवाळ म्हणजे नरम आहे ना. नेहमी आपण म्हणतो सत्य म्हणजे काय कडकच बोललं पाहिजे असं थोडी आहे. साच आणि मवाळ. मितुले म्हणजे छोटे छोटे शब्द. एखादी गोष्ट सांगायची म्हणजे भरभरकम सांगितली पाहिजे असं नाही, छोटस सांगितलं तरी कळलं पाहिजे. मितुले म्हणजे छोटे ज्ञानोबांचे शब्द आहे, लढिवाळ शब्द आहे. तैसे साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ. कसे आहेत? रसाळ आहे. आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कल्लोळ म्हणजे धबधबा. शब्द कसे? तर अमृताच्या धबधब्यासारखे. अरे अमृताचा एखादा कण जरी मिळाला तर अमर होऊन जाऊ. इथं तर अमृताचा कल्लोळ म्हणजे अमृताचा धबधबा आहे. आणि तो कोणाच्या मुखातून ऐकू येतोय? तर आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामींच्या मुखातून ऐकू येतोय. आणि कानामध्ये कोणाच्या साठवला जातोय? हृदयात कोणाच्या साठवला जातोय? तर त्यांच्या विलक्षण शिष्य असणाऱ्या नाथबाबांच्या मुखातून. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. नाथबाबांची ज्ञानेश्वरीची ही झालेली पहिली ओळख. त्यानंतर संध्याकाळी थोडंसं फिरायला जाणं होईल. एक असं ठिकाण होतं की ज्या ठिकाणी कोणाला जाण्याची परवानगी नव्हती. एकटे जनार्दन स्वामी जात असत. शिष्यांना त्या सैनिकांना सांगून ठेवलेलं होतं की इथं कोणाला पुढे जाण्यासाठी मज्जा हवी. कोणी जात नव्हतं, फक्त जनार्दन स्वामी जायचे. आज स्वामी व्यतिरिक्त दुसरा व्यक्ती तिथं जाणार होता आणि ते म्हणजे नाथ महाराज. काय होतं तिकडं? तर दत्त महाराजांची आणि जनार्दन स्वामीची भेट होण्याची ती जागा होती. स्वामींना जेव्हा लहर येईल नाथ दत्त दर्शनाची, त्यावेळी जनार्दन स्वामी तिकडे जात असत. राहू द्या, हकलू नका, येऊ द्या, दत्ताचा विषय चालू आहे. आणि नाथाने आज रात्री जनार्दन स्वामींनी नाथाला सांगितलं, नाथा उद्या सकाळी लवकर तयार हो. देवगिरी गडावर सुट्टीचा दिवस गुरुवारचा होता. जनार्दन स्वामीनं स्वघोषित सुट्टी केलेली होती, त्यामुळे त्याला राजानेही विरोध केला नव्हता. सुट्टीचा दिवस गुरुवार. नाथा उद्या गुरुवार आहे. उद्या पण गुरुवार आहे बरं का, बरोबर आहे ना? नाथा उद्या गुरुवार आहे. उद्या सकाळी पहाटे माझ्यासोबत निघायचं. माझ्यासारखा माणूस असता तर विचारलं असतं किती वाजता निघायचं, कोणत्या बसनं जायचं, रिझर्वेशन केलेलं आहे का, कपडे धुतलेले नाही, सगळ्यात महत्वाचे कपडे इस्त्री केलेले नाही, आणि मी आलोच पाहिजे का, ऊन किती आहे, परवा गेलं तर नाही चालणार का, रविवारी सुट्टीचा दिवस आहे, काही नाही. नॉट टू क्वेश्चन व्हाय, डू ऑर डाय. आणि त्याने सांगितलं की ठीक आहे गुरुजी, मी तयार राहील. आणि नाथ महाराज रात्रभर झोपलेच नाही. सकाळी गुरुजीने सांगितलं ना, किती वाजता सांगितलं नाही, त्यामुळं तयार आहे. एव्हरी टाइम इज रीड. सैनिक जसा सदैव तत्पर असतो ना, तसे नाथ महाराज रात्रभर झोपलेच नाही. निवांत गुरुजीच्या उशाशी पायाशी उभे राहिले. सकाळ झाली, गुरुजी उठले. अरे म्हटले, नाथ तू केव्हा उठला? गुरुजी झोपलोच नाही. अरे वेड्या, चल अटक. आणि सकाळी दोघांनी स्नान वगैरे केलं. गुरुजीने नाथाचा हात धरला. नाथ महाराज अंग चोरून चालू लागले. चालता चालता पुढे गेल्यानंतर हळूच गुरुजीने नाथांच्या कानामध्ये सांगितलं, बाळा आज दिवसभरामध्ये जे जे काही घडणार आहे ना, त्याकडे विशेष लक्ष दे, सावध राहा. भक्त हा अखंड सावधच पाहिजे, तो बेसावध असता कामा नाही. अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, अखंड सावधान.
आज काहीतरी विशेष घडणार आहे, त्याकडे तुला लक्ष द्यायचंय. जी गुरुजी, असं म्हणून नाथ महाराज निघाले. पुढं थोडं निघाल्यानंतर एक विस्तीर्ण वडाचं झाड सापडलं. त्या झाडाच्या पाठीमागं मलंग वेशामध्ये एक साधू बसलेला होता. आणि जसेही तिथे गेले तसा तो भलता असा हिरवे बिरवे कपडे घातलेला, दाढी बिडी वाढलेला, केस असे भले वाढलेले, डोक्याला मुंडासही वेगळ्या विचित्र पद्धतीचं, हातामध्ये तो कटोरा आहे, कटोट म्हणतात त्याला, काळा रंगाचा असा कटोरा असतो तो फकीर वगैरे मंडळी घेऊन येते तसा कटोरा, त्याला साखळी बांधलेली, त्या साखळीला वाजवत ते बसलेले, बाजूला 4-5 कुत्रे. आणि त्याला पाहिल्याबरोबर जनार्दन स्वामी पळतच निघाले. जनार्दन स्वामीने त्या मलंगाला नमस्कार केला आणि दोघांचं हितगुज चाललं. नाथांचा हात सोडून नाथ बाजूला बसलेले होते, उभे होते आणि ते सगळे पाहत होते. अरे एवढे 16 धरी माझे सद्गुरू, आणि हे काय करू लागले असं? हा कोण कुठला मलंग, यानं आंघोळ केलेली आहे का नाही माहिती नाही. याच्या जवळ गेले, याच्याशी गुजगोष्टी करू लागले. आणि तेवढ्यात त्या मलंगाचं लक्ष गेलं नाथ बाबांकडे आणि त्यांनी विचारलं, स्वामीजी ये कोण है? ते म्हणले, मेरा बच्चा है, मेरा चेला है. अरे उसे बुलाव. मग त्याला बोलवलं आलं. आणि बोलवल्यानंतर त्या स्वामीनं, त्या मलंगानं नाथांकडे पाहिलं, एक गूढ हास्य केलं. नाथाने त्या हास्याला उत्तर द्यावं का नाही द्यावं अशा मनस्थितीमध्ये नाथ महाराज आपल्या गुरुच्या पायाकडे पाहत राहिले. तेवढ्यात तो मलंग हसला, त्यानं आपल्या झोळीमध्ये हात घातला आणि पोळीचे वाळलेले कुटके काढले, भाकरीचे 4-5, आणि आपल्या हातानं कड 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 ते तोडले, त्याचा काला केला आणि म्हणले, पंत इसका काला करना होगा. तर स्वामी पंत म्हणजे जनार्दन पंत, ते म्हणतात, स्वामीजी ठीक है, तो फिर दूध चाहिए. जी स्वामी. मग काढा. बाजूला कुत्री उभी होती. जनार्दन स्वामीनं त्याच कटोऱ्यामध्ये दूध काढायला सुरुवात केली. आता मात्र नाथाला कळना आता हसावं का रडावं. आतापर्यंत सद्गुरूचा जो जो अवतार पाहिला होता तो एकापेक्षा एक वेगळा होता. आज सद्गुरूनं हे कुत्रीचं दूध काढायला सुरुवात केल्यानंतर नाथांना तर आता किळसच यायची बाकी राहिली. आणि नाथांनी, जनार्दन स्वामीनं पण असं मोठगोळा बुडल इतकं दूध काढलं बरोबर. आता तिथं काही कमी आहे का? ते वाळलेले तुकडे चांगले भिजले, त्यांना चांगले कुस्करले, भरपूर काला तयार झाला. एका वडाच्या पानावरती तो त्या मलंगाला दिला. स्वामीजी आप लीजिए म्हणून तो कटोरा त्या मलंगानं जनार्दन स्वामींच्या हातामध्ये दिला. स्वामीजी आप लीजिए. स्वामीने तो घेतला. एक घास घेणार तर आपल्या लेकराची आठवण झाली. खरं सांगा, कुठली माय आपल्या लेकराला जीव घातल्याशिवाय जेवण, आणि त्यातल्या त्यात एवढं पक्वान्न सुंदर असताना है ना. कुत्रीच्या दुधातली भाकर कोण सोडल? नाही पोरांनो, पहिली खा. आणि नाथांना आवाज दिला, नाथा चाल जेवायला. ते म्हणले, स्वामीजी आज माझा उपास आहे, आज काही जमणार नाही आपलं, आज आपलं जमणार नाही, आज मी काही जेवणार नाही. अरे बाळा चाल. नाही नको, आज नको, मला भूक नाही, मला ऍसिडिटी झालेली आहे थोडीशी. अरे घे बेटा, ऐक माझं. नाही स्वामीजी. आणि खरं सांगू स्वामीजी, तुम्ही पण खाऊ नका, घरी चला, मी माईला सांगतो की तुमच्यासाठी तुमच्या आवडीची पुरणाची पोळी बनवायला. स्वामीजी घरातल्या घरात हसले, म्हणले, बाळा अजून कच्चा आहेस रे थोडा. स्वामीजीनं जे दणका लावला तर चाटून पुसून असं एवढसा कण सुद्धा ठेवला नाही. आणि थोडंफार राहायच्या आधी एकदा त्यांनी कोणीलाच नाथाला विचारलं, नाथा पाहिजे का? ते म्हणले, नको नको, उरका तुम्ही, लवकर जायचंय आपल्याला. आणि मनामध्ये प्रश्न होता की स्वामी असे का वागले? या गडाचे किल्लेदार, हे सगळं यांच्या जो वैभव यांच्या पायाशी. अरे हे म्हणतील त्या गाईचं दूध, हे म्हणतील ते पदार्थ, हे म्हणतील ते पक्वान नाही यांना मिळू शकतं, आणि माझे स्वामी आज असे का वागले? कधी कधी मोठ्या माणसाचं वागण्याचं तारतम्य आपल्याला कळत नाही, त्यामुळे आपण गैरसमज करून घेतो की असे का वागले असतील. आताच
गवाड साहेबांनी सुरुवात करता करता बोलले होते की काशीची गंगा रामेश्वराला न्यायची. नाथबाबांनी तीच गंगा नेली. रस्त्यामध्ये मेलेलं मरणासन्न गाढव दिसलं, अरे याला पाणी जर नाही पाजलं तर हे गाढव मरू शकतं. आणि रामेश्वर काही त्याच्या वाचून उपाशी पडला नाही. त्याच्या बाजूला भला मोठा समुद्र आहे, त्याच्यावरती सिंचन करणारा. पण मी जर या गाढवाला पाणी पाजलं नाही ना तर हे गाढव मरून जाईल, असं म्हणून काशीहून आणलेली गंगा माझ्या नाथबाबांनी त्याला पाजली. लोकांनी त्याला अधर्म ठरवला. अधर्म होता का तो? संतांच्या नजरेत तो धर्मच होता. पण तो आपल्या अल्पदृष्टीमध्ये तो अधर्म ठरतो आणि आपण म्हणतो अरे काही खरं नाही त्यांनी असंच केलं. तसं नाथांच्या नजरेमध्ये माझे गुरु असे काय करू लागले असं त्यांना वाटू लागलं. आणि त्याच दरम्यान सगळं आवरलं. जनार्दन स्वामी पुन्हा मलंगाच्या पाया पडले, त्याला 3 प्रदक्षिणा केल्या, कुत्रीलाही नमस्कार केला, तिच्या अंगावरून हात फिरवला. कुत्रीनं जनार्दन स्वामींना चाटलं. या सगळ्या गोष्टीचा राग येत होता, पण बोलता येत नव्हतं, मर्यादा होती. संत तेथे विवेका. हा विवेक धरून नाथबाबा वापस आले. आणि रस्त्याने येताना नाथबाबा पण काही बोलले नाही आणि सद्गुरू पण काही बोलले नाही. दोघे मुकेच घरी आले. जनार्दन स्वामीला पण खूप काही बोलायचं होतं आणि नाथांनाही काहीतरी बरंचसं बोलायचं होतं. पण दोघे पहिले कोण सुरुवात करतं याच्यावर अडून बसले होते. हे पक्के सद्गुरू आणि हा पक्का चेला, दोघे मजबूत. काही बोलायचे आहे पण बोलणार नाही, देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही. काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. दोघेही काही बोलले नाही. घरी आले. पुन्हा सगळ्या स्नान संध्यादी विधी झाले. ज्ञानेश्वरी वाचायला स्वामी बसले, जनार्दन स्वामी बसले. आणि ज्ञानेश्वरी वाचण्यामध्ये नाथाचं ऐकण्यामध्ये काही लक्ष नव्हतं. आधी अवधान देईजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे, मग हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाय का, असं ज्ञानदेव जसं सांगतात तसं स्वामींचं लक्ष नाथांकडे गेलं. म्हणले नाथा लक्ष नाही आज, घरची आठवण येते का, आजी आजोबा आठवतात का? नाही बाबा. मग मन का अस्थिर आहे? बाबा मनामध्ये प्रश्न पडला. अरे बाळा मनात प्रश्न असेल तर विचारावं, मनात ठेवू नये. मनात ठेवलं की त्या प्रश्नाचं रूपांतर शंकेमध्ये होतं, शंकेचं रूपांतर संशयामध्ये होतं आणि संशयात्मा विनश्यती भगवद्गीता सांगते. मनात असेल ते बोलून मोकळं व्हावं. म्हणून बोलणारी माणसं चांगली आणि न बोलणारी माणसं त्रासदायक. माणसं बोलकी असली पाहिजे. आणि बाबा विचारू, विचार, रागवणार नाही, अजिबात नाही. क्षमा मागून बोलतो, बाबा तुम्ही कुत्रीचं दूध पिले, मला तुमचं खूप राग आला का? आपल्याकडे दूध नाही का? किती गाई आहे आपल्या वस्तीला. नाथा इथून जाताना मी तुला काय बोललो होतो? नाथाने आठवलं. बाबा तुम्ही मला सांगितलं होतं सावध राहायचं, सगळ्या गोष्टीकडे व्यवस्थित पाहायचं. मी व्यवस्थित पाहिलं बाबा, तुम्ही कुत्रीचंच दूध पिलं होतं. नाही रे बाळा, तिनं शिरे 6 हात तया माझा दंड होता रे. तो माझा दत्त स्वामी होता रे बाळा. आज तुला त्याच्या दर्शनासाठी घेऊन गेलो होतो. एका विशिष्ट कार्यासाठी मला माझं लेकरू तयार करायचंय, त्याच्या प्रसादासाठी तुला घेऊन गेलो होतो. आणि बाळा तुला जी कुत्री दिसली, कुत्री नव्हती रे, ती दत्ताची कामधेनू होती बाळा. ते बाजूचे जे कुत्रे होते ते 4 वेद होते, त्याची वाट पाहत उभा होते. आणि ह्या सगळ्यांच्या दर्शनासाठी तुला दिलं होतं मी, आणि तू गंमत केली. आता मात्र पश्चाताप पश्चाताप पश्चाताप. डोळ्यामधून अश्रू खळ खळ खळ, जणू पैठणची गंगा नाथांच्या डोळ्यातून वाहत होती. आज त्या गंगेला आषाढाचा पूर आला. डोळ्यामधून त्या अश्रू धारा चालल्या होत्या. स्वामीने ज्ञानेश्वरी तिथंच पूर्ण केली. दोन्ही हाताने नाथाला आपल्या जवळ घेतलं. कितीतरी वेळ नाथ महाराज जनार्दन स्वामीच्या मांडीवरती फुंदून फुंदून रडत होते. आणि पवित्र जनार्दन स्वामीचा, सद्गुरू जनार्दन स्वामीचा पवित्र हात नाथांच्या डोक्यावरून फिरत होता. नाथा पवित्र झालास, पश्चातापेन शुद्धता. एखादी गोष्ट चुकीची घडली ना आपल्या हातून तर पश्चाताप केलं की त्या पापातून आपण मुक्त होतो. पण माणसे एवढी बेरकी ना पश्चाताप व्यक्त करतच नाही. आपला स्वभाव बदलला हेच आपल्या लक्षात येत नाही. आपला स्वभाव बदलतो हळूहळू आणि तो बदललेला स्वभाव आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला जगाचं सगळं दिसतं, पण ज्या डोळ्याने हे जग दिसतं ते डोळे आपल्याला कधी दिसले का? आरशात दिसले असतील, फोटोमध्ये पाहिले असतील, पण डोळ्याला डोळा दिसला का?
नाही दिसत, म्हणून आपला दोष सुद्धा आपल्याला दिसत नाही. आणि ज्या दिवशी आपल्याला आपले दोष दिसू येऊ लागतात त्या दिवशी आपल्यावरती खरी सद्गुरूची कृपा झाली असं समजायचं. दोष जर लक्षात आलं तर 2 पावलं मागं सरकायचं. माणसं महत्वाचे, माणसं जपली पाहिजे आणि त्यातल्या त्यात जी भगवत भक्तीवरची माणसं आहे ती जपली पाहिजे. म्हणून अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती, मग मी कमलापती तुझ नानी कंटाळा पडून राहीन तये ठाई, उदास संतांची ठाई. तुकोबा माझे मागतात. कशाची संगती मागतात? तर ज्याला तुझ्याबद्दल प्रेम आहे, जो तुझ्या भक्तीत रमलेला आहे ना, मला त्याचं प्रेम पाहिजे, त्याचा सहवास पाहिजे. अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती. देवा माझ्या संगतीला असेच माणसं दे की जे संत आणि सद्गुरूचे प्रेमी आहेत, जे आपल्या आई वडिलांविषयी प्रेम करतात, आपल्या देव धर्म देशभूमी भारत मातेवर प्रेम करतात, राष्ट्रावरती प्रेम करतात आणि माझ्या सद्गुरूवरती प्रेम करतात. त्यांचीच संगती मला दे. मग काय करीन? पडून राहीन तये ठाई, उदास संताची पायी, मग मी तुला त्रास देणार नाही. समर्थ रामदास स्वामींचे शिष्य तर त्याही पेक्षा वेगळं मागतात. ज्याचे वंशी कुळधर्म राम सेवा, त्याचे वंशी मज जन्म दे गा देवा. ज्याची वाणी रंगली राम नामी, त्याचा माझा संवाद घडो स्वामी. पुढचं कडवं म्हणा. आपलं एकतर्फीच कार्यक्रम चालू. तर असू द्या. यानंतर दुसऱ्या गुरुवारी पुन्हा निघतात. आता मात्र सावध आहे आणि आज उत्साह असा आहे की जनार्दन स्वामी नाथांकडे पाहूनच म्हटले, नाथा आज तुझा भाग्ययोग खूप वेगळा आहे. बरं, जन्मजन्मी तू केलेली साधना आज तुझी फळाला येणार आहे. बाळा, जन्मजन्मी तू केलेलं जे जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आज कृपेचा दिवस आहे बाळा, पगाराचा दिवस आहे. देव आतुर आहे तुला भक्त दर्शन द्यायला. चाल, आज सावध आहेस ना? हो गुरुजी, आज गडबड होणार नाही, आज लक्ष ठेवी. आणि जनार्दन स्वामी आणि त्यांचा लाडका एकनाथ दोघ जण सोबत निघाले, ठरलेल्या जागी आले. आज देवानंही सत्व पाहिलं नाही, दिसताक्षरी नाथाने ओळखलं आणि आपल्या गुरुकडे पाहिलं. बघा, गुरु सोबत असताना देव जरी दिसले तरी लगेच जाऊन देवाच्या पाया पडायचं नसतं बरं, लक्षात घ्या. गुरु सोबत आपल्याला दुसरा कोणी तुमच्या पाया पडत असेल, तुमचे गुरु तुमच्या सोबत आहे, दुसरा कोणी येऊन तुमच्या पाया पडत असेल, पाया पडू द्यायचा नाही. ही गुरुची अवज्ञा आहे. गुरुला प्रतिप्रश्न करा, प्रश्न विचारायला हरकत नाही, प्रतिप्रश्न करायचा नसतो. आणि समोर साक्षात 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत हे सगळं समोर दिसत असलं तरी नाथ महाराज आपल्या पायांना पक्की चिटकून आहे, ते म्हणजे सद्गुरूच्या. गुरु गोविंद दोनो खडे काके लागू पाय. अरे, एकीकडे गोविंद उभा आहे, एकीकडे गुरुदेव उभे, कोणाच्या पाया लागावं? बलिहारी उस गुरु की जिसने गोविंद दियो बताय. अरे, आधी नमस्कार कोणाला करावा लागेल? आपल्याला सद्गुरूला. देव जरी दिसला तरी देवाला पहिला नमस्कार नाही, पहिला नमस्कार कोणाला? बाप श्रेष्ठ आहे, घरामधला ज्याचा वंश त्याच्या रूपानं आपल्यामध्ये असतो तरी सुद्धा नमस्कार आईला आहे. म्हणून पहिला नमस्कार हा सद्गुरूला. एखादा दुसरा कोणी मुलगा असता, देव दिसल्यानंतर गुरुला दिला असतं सोडून नमस्कार, लगेच नमस्कार दिला आहे ना? असं चालतं का? अजिबात नाही. म्हणून संत तेथे विवेका, हा विवेक आहे जन्मताच होता, जे उपजताच ज्ञानी घे वर्म जाणून. आणि त्या क्षणी नाथांनी आपल्या गुरुकडे पाहिलं, नाथाने सांगितलं, जाय रे बाळा जा. आणि जेव्हा सद्गुरूची परमिशन मिळाली तेव्हा धावतच नाथ महाराज गेले आणि उभी काढली, खाली पडावी तसा साष्टांग नमस्कार केला. आपण पत्रामध्ये साष्टांग नमस्कार लिहितो. साष्टांग नमस्कार म्हणजे शब्द नाही बरं, सह अष्टांग नमस्कार. जानू शीर्ष हे सगळे जे जिथून जिथून आपल्या घड्या होतात ना, त्या सगळ्या गोष्टी सरळ करून केलेला नमस्कार, याला म्हणतात सह अष्टांग नमस्कार. व्युत्पत्ती साष्टांग नमस्कार. साष्टांग नमस्कार केला
दत्तगुरूंनी त्याला नाथांना आपल्या हृदयाशी लावलं. म्हटले बाळा, अतिशय कठीण काळामध्ये तुला कार्य करायचंय, प्रतिकूल कालखंड आहे, परंतु तुला सगळे लोक देव भजने लावायचे. देवाला विसरलेला समाज तुला जागेवरती आणायचंय. ज्यांचं हरपलेलं आहे त्याला गवसून द्यायचंय, जे विसरले त्याला लक्षात आणून द्यायचंय, आणि जे पसरलेले आहे त्याला जाग करायचंय. आपल्या सद्गुरूच्या कृपेने हे साध्य होईल. आपला आशीर्वाद असू द्यावा. दोन्ही हात नाही, 6 हातांनी भगवंतानी नाथाच्या मस्तकावरती हात ठेवलं आणि त्रिवार ते म्हणाले तथास्तु तथास्तु आणि तथास्तु. नाथांना कितीतरी वेळ भगवंतानी जवळ घेतलं. आज जनार्दन स्वामीनं पुन्हा दूध काढलं. दत्तगुरूने आपल्या झोळीतून आवडतं पक्वान्न, नाथांना जे आवडत होतं ते सगळं काढलं. पुन्हा कामधेनूचं दुग्ध केलं आणि आज एक घास जनार्दन स्वामी नाथाला खाऊ घालतात आणि एक घास स्वामी दत्तात्रय नाथांना खाऊ घालतात. नाथांच्या डोळ्यातून, दोन्ही डोळ्यातून माता गोदावरी प्रसन्न मुखानं वाहते असं ते भाव पुष्प नजरेसमोर आणा की दोघही नाथांना जीव घालतायत. ज्या आपल्याला तृप्त करतायत ते नाथ आज तृप्त होत आहेत. नाथा आज तू तृप्त होऊन घे, कारण अनंत काळपर्यंत तुला या लोकांना तृप्त करायचंय, तुझ्या वाणीनं तृप्त करायचंय. नाथांच्या उभ्या आहे 75,000, किती 52 लाख उभ्या आहेत. ज्ञानोबानी 9,030 लिहिल्या, नाथाने किती लिहिल्या? 75,000, 52 लाख उभ्या लिहिल्या नाथांनी. केवढं मोठं कार्य आहे. हे कशाचा परिणाम आहे? तर एक घास सद्गुरूचा आणि एक घास कोणाचा? बोला, देवाचा. झोपले नाही तुम्ही? नाही तर तुमचं चालू दे, आम्ही झोपता असं नका करू. भोजन झालं, तृप्ततेचा ढेकर दिला, घरी आले. आजी आनंदू आनंद रे. काय आनंद शब्दामध्ये व्यक्त करणार? कुठल्या शब्दामध्ये सांगावं? आजही दोघं आले पण दोघही बोलले नाही. मागच्या गुरुवारी पण आले पण दोघही बोलले नाही. पण मनस्थिती मधला फरक आहे. मागच्या गुरुवारी आले तर रागामध्ये होते आणि या गुरुवारी येत अनुरागामध्ये. अनुराग हा अतिशय सुंदर गोष्ट आहे. रागाचाच प्रकार आहे. एक राग शास्त्रीय संगीतात गायला जातो आणि दुसरा राग ऐकायला गल्लीतली लोक जमा होतात. राग 2 प्रकारचे, एक शास्त्रीय संगीतातला आहे आणि एक वेगळा आहे. आज दोघेही प्रसन्नतेत आहे, त्यामुळे त्या प्रसन्नतेमधला आपल्या मन का लड्डू मन ही तशी दोघांची अवस्था झालेली आणि दोघेही प्रसन्नतेने घरी येतात. सकाळच्या प्रहराला नाथबाबा ज्यावेळेस पुन्हा पायाशी उभे राहून पादसंवन करत असतात तेव्हा पहिली दृष्टी पुन्हा नेहमीसारखी जनार्दन स्वामींची नाथांच्या पवित्र देहावरती पडते. जनार्दन स्वामी म्हणतात, नाथा तयार हो. मनातल्या मनात नाथ महाराज दचकले, आता कुठे जायचं बाबा? ते म्हणले, नाथा आजपासून तुला तपश्चर्येला जायचंय. अरे बाप. त्यापूर्वी 1 पैशाची ती गोष्ट सगळ्यांनी ऐकली असेल. 1 पैशाची तूट पडली होती, नाथाने ती भरून काढली वगैरे. ही कथानक आपण ऐकली. आज आपण ते कथानक ऐकू जे आपण फारसे ऐकलेले नाही. नाथा तयार होय. गुरुजी कुठं जायचं आपल्याला? ते म्हणले, आपल्याला नाही, तुला. एकीकडे नाथ महाराजांना असं वाटत होतं की आपल्याला गुरुजीच्या सहवासात राहावं, पण आज आपल्याला गुरुजी कुठं पाठवताय माहिती नाही. म्हणले, बाबा राहू द्या ना, तुमच्या सोबतच राहू द्या ना. अरे म्हटलं, ऐक, तुझ्या कल्याणासाठी नव्हे तर जनकल्याणासाठी तुला हे करावंच लागेल. लोक कल्याणासाठी तुला हे करावं लागेल. इथून जवळच शूलिभंजन नावाचा डोंगर आहे. त्याला सूर्यभंजन पर्वत सुद्धा म्हणतात. कधी काळी रत्नपूर म्हणजे खुलताबादला गेला की खुलताबाद पासून 6 किलोमीटर अंतरावरती हा डोंगर आहे. रिक्षानं जर गेला तर 150 रुपये घेऊन तो रिक्षावाला तिथं सोडतो. खाजगी गाड्याने गेला तर जरूर जा. तिथं सूर्यकुंड आहे. नाथ महाराजांनी आपल्या जनार्दन स्वामीने आपल्या लाडक्या शिष्याला सांगितलं, बाळा आता इथून तू तिकडे जायचं आणि तपश्चर्या करायची. बाबा मला राहू दे ना तुमच्याजवळ, तुमच्या पायाशीच माझी तपश्चर्या, इथं बसूनच मी करीन. नाही, माझी आज्ञा आहे तुला. आज्ञा म्हटल्यानंतर नाईलाज झाला. एकीकडे जो जो पायाशी बिलगतो ते गुरुजी त्याला दूर करायचा प्रयत्न करतात.
कारण गुरुजीला सुद्धा मर्यादा आहे. शास्त्र असं सांगतं की ज्या शिष्याला देवाचं दर्शन झालं आहे, लक्षात घ्या, ज्या शिष्याला देवाचं दर्शन झालं त्याच्याकडून सेवा घ्यायची नाही. गुरु आपल्याकडून कुठपर्यंत सेवा घेतात? फक्त जोपर्यंत त्या शिष्याला देवाचं दर्शन होत नाही तोपर्यंत. ज्या शिष्याला देव दर्शन झालं त्या दिवसापासून गुरु त्याला सेवा करू देत नाही. दत्ताचं दर्शन झाल्या झाल्या गुरुजींनी ठरवून टाकलं होतं की उद्यापासून नाथाची सेवा घ्यायची नाही, उद्या सकाळीच नाथाला रवाना करायचं. नाथांच्या आज्ञेनुसार, जनार्दन स्वामींच्या आज्ञेनुसार नाथ महाराज निघाले. स्वामींचा निरोप घेताना जड अंतःकरण झालं. गुरुआईचा निरोप घेतला, स्वामींचा निरोप घेतला, पुन्हा पुन्हा जातो, पायावरती पडतो. आजी आजोबाचा नातं तटकन तोडून पळालेले निर्मोही एकनाथ महाराज आज मात्र गुरुपासून निघताना त्रास होतो. पुन्हा पुन्हा त्याच वेदना का जाणवतात त्यांना कळत नव्हतं, पण गुरु आज्ञेत काहीतरी रहस्य आहे हे त्यांना जाणवत होतं. नाथ महाराज निघाले, पायथ्यापर्यंत आले. कितीतरी वेळ तो देवगिरी किल्ला दिसेपर्यंत कन्या सासुराशी जाये, मागे वळून या पाहे, तैसे झाले माझ्या चित्ता, केव्हा भेसशी केशवा. अशी तुकोबा जसं लिहितात तशी नाथांच्या मनाची अवस्था झालेली आहे. देवगिरी किल्ल्यापासून अतिशय जवळ एक 10-12 किलोमीटर अंतरावर, 10 किलोमीटर अंतरावर तो डोंगर उतरला की बाजूला हे सूर्यमाळे शुलीभंजन नावाचा पर्वत आहे. त्या पर्वतावर नाथ महाराज आले, सूर्यकुंडामध्ये स्नान केलं. आजही ती शिळा तुम्हाला पाहायला मिळते. भली मोठी, एवढी मोठी शिळा आहे ज्या शिळेवरती बसून नाथ बाबांनी 12 वर्ष तपश्चर्या केली. जरूर त्या ठिकाणी जायला पाहिजे. आपण देवस्थानला जातो, आवडीनं जातो, पण जे पाहायला पाहिजे ते पाहिलं पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की देवस्थानला गेलं, जत्रेच्या ठिकाणी गेलं की बाया भरतात बांगड्या आणि माणसं विकत घेतात घोंगड्या. जे मूळ आहे ते सगळं सोडून जातात आणि या खरेदीमध्येच आपला सगळा वेळ निघून जातो. परंतु त्या ज्या देवस्थानाला जाऊ तिथलं काय विशेष आहे आपण पाहिलं पाहिजे. त्या सूर्यमाळाचं स्नान आयुष्यामध्ये कधीतरी व्हावं. त्या पवित्र शिळेला नमस्कार करावा ज्याच्यावरती 12 वर्ष नाथबाबांनी आपली तपश्चर्या केली. माझे सद्गुरू आगाशे काका ज्यावेळेस शुलीभंजन पर्वतावर गेले होते तर त्यांनी त्या त्या मोठ्या शिळेवरती असं साष्टांग नमस्कार करून ते अर्धा ते पाऊण तास त्या शिळेला कान लावून पडून राहिले होते. बाकीच्या शिष्यमंडळीला कळे ना काय करावं काय नाही. आणि बऱ्याच वेळानंतर नाथ बाबांच्या त्या शिळेवरून आगाशे काका उठतात. बाकीचे शिष्यमंडळी विचारते, काका इतक्या वेळ का नमस्कार केला काय? अरे म्हटले, बाळा नाथांशी संवाद होत होता, आज खूप आनंद आला. आणि आगाशे काकांचे दोन्ही डोळे भरून आलेले शिष्यमंडळीनं पाहिले. जी मंडळी त्यांच्या सोबत होती ती सुद्धा आज मोठ्या अंतःकरणाने ही गोष्ट सांगतात. तो फोटो सुद्धा, तो व्हिडिओ सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे. नाथ महाराज शुलीभंजन पर्वतावर जातात. तिथं त्या सूर्यकुंडात स्नान होतं आणि तपश्चर्याला बसतात. मुहूर्त लगेच गुरुजींना काढून दिला आजपासूनच. आणि नाथ महाराज जाण्यापूर्वी गुरुजीला विचारतात की गुरुजी परत केव्हा येऊ. है ना, पूर्वीच्या ज्या मुली मोबाईल बिबाईल नव्हतं, जाण्यायेण्याचे साधनं नव्हते, सासूरवास होता. आजच्या पुरींची गोष्ट नाही बरी, मागच्या जुन्या. तर त्या पुरी ज्यावेळेस सासरी निघत ना तर त्यावेळेस आपल्या आईला किंवा आजीला विचारायच्या, माय परत केव्हा येऊ. तर ती सांगायची की बाबा रे तुझ्या काकाला, तुझ्या वडिलाला किंवा तुझ्या आजीला पाठवील, तुझ्या भावाला पाठवील, तेव्हा तू परत ये, लवकर पाठव बरं. आणि मग ती मुलगी जायची. परत केव्हा येऊ हे विचारल्याशिवाय ती काही हे करायची नाही. तसं नाथ महाराजांनी आपल्या गुरूंना सांगितलं, गुरुजी तुमच्या आज्ञा घेऊन मी निघतो बरं, पण परत केव्हा येऊ. त्यावेळेस त्याने सांगितलं, नाथा काही अघटित घटना घडली की त्यावेळेस तू परत ये. नाथ महाराजांनी तो शब्द लक्षात ठेवला. पहाटेच ध्यानाला सुरुवात झाली. उपजताच ज्ञानी, उपजताच योगी, उपजताच सद्गुरू, उपजताच संत, उपजताच ज्ञानी असणाऱ्या नाथबाबांची लगेच ध्यान लागली. जेवणाची, खाण्याची, कशाची चिंता नव्हती. सद्गुरूच्या शब्दावर गेले की सगळे मार्ग प्रशस्त होतात याचा विश्वास. संतांची पायी हा माझा विश्वास. संतांच्या पायावर ज्याचा विश्वास आहे त्याला काही जगामध्ये कमी पडत नाही. म्हणून तुकोबा म्हणतात की संतांची पायी हा माझा विश्वास. कोणाच्या पायावर विश्वास आहे तर संतांच्या आणि सद्गुरूच्या पायावरती विश्वास आहे.
नाथबाबांची तपश्चर्या सुरू झाली. किती वेळ निघून जात होता माहिती नाही. सूर्य उगत होता, सूर्य मावळत होता. हा तरुण योगी त्या झाडाखाली बसला होता. जटा वाढल्या होत्या. मूळच सुंदर रूपडा असणारा, राजस सुकुमार असा देह दृष्टी धारण केलेला हा युवक, त्या जंगलामध्ये गुरं राखणारे आदिवासी, भिल्ल किंवा गोपालन करणारे लोक म्हणायचे, अरे माय कोणाचं लेकरू आहे, काय राजस आहे, अरे काय संन्याच्या वाणी बसलं, याचे मायबाप कुठं असतील, विचार करत असतील, काय असेल. गुरूनच नमस्कार करावा, त्याने निघून जावं. एक भला माणूस होता. कधी कधी अडाणी अशिक्षित माणसं असतात ना, ते फार धोरणी असतात बरं. लोक ज्या असं म्हणतात ना, याला काय कळतं त्यालाच बरंचसं कळत असतं, आणि ज्याला सगळं काही कळतं ना त्याला काही कळत नसतं. काय बोललो मलाच कळलं नाही. त्यातलं एक जोडपं होतं. त्या तरुण 18, 17, 16 वर्षाच्या नातूंकडे पाहिलं. तिच्या लेकाच्या बरोबरीचा तो होता. त्या बाईने सांगितलं, माय या वयामध्ये किती भूक लागते लेकरांना, अरे या जंगलामध्ये याला कोण जेवू घालत असेल, हा जेवताना कधी दिसला नाही, उठताना कधी दिसला नाही, कुठं जातो कुठून येतो, कोणाचा लेक आहे कोणाचं लेकरू आहे मला माहिती नाही, पण आपल्या लेकराच्या वयाचं आहे ना, आपल्या घरी देवाच्या दयेनं खूप दूध तर निघतं. अहो एक गोष्ट ऐकताल का, कुठला अहो असा आहे की जो नाही म्हणल, है ना. घरच्यांना सांगितलं अहो ऐकता का, तर गुच्छ ऐकावं लागतं की नाही. माझं सांगतो मी, तुमचं नाही सांगा. पटलं ना तुम्हाला, मग काही बोलायचं का. तर अहो ऐकता का, ते म्हणले सांग तू फक्त. म्हणे काय, म्हणजे रोज चरबी भरून दूध घेऊन जात जा ना. अरे हा ब्राह्मण माणूस आहे का कोण आहे, आपल्या घरचं याला चालतं का नाही चालतं मला माहिती नाही, पण दूध तर सगळ्याला चालतं ना. मग एक काम करा, एक चरबी भर दूध मी सकाळीच तापून ठेवत जाईल, आणि हे निरसं गाईचं दूध त्याला घेऊन जात जा. ते म्हणले चांगली गोष्ट आहे, घेऊन जातो. आणि रोज त्यांनी चरबी भर दूध घेऊन जावं, पळसाच्या पानाखाली झाकून ठेवावं. कालची चरबी पिलेली दिसली तर ती उचलून आणावी, न पिलेली दिसली तिथंच ती झाडाला टाकावी, दुसऱ्या दिवशी दुसरी आणावी. जेव्हा भानावरती नाद बाबा येत असत, पोटामध्ये भूक लागलेली असेल तर समोर भगवंताचा प्रसाद आहे, माझ्या सद्गुरूंना पाठवलेला आहे असं समजून घटा ती चरबी पिऊन घ्यावी. 3-3, 4-4, 5-5 दिवस समाधीमध्ये गेले तर त्या 3-3, 4-4, 5-5 दिवसाची चरबी तशीच पडलेली राहायची. तो बिचारा गवळी यायचा, पुन्हा ती त्या झाडाला ओतून द्यायचा, पुन्हा दुसरी चरबी घेऊन यायचा. असं किती वर्ष चाललं, 12 वर्ष चाललं. 12 वर्ष समय बीतता गया. आता बालवयीचे एकनाथ तरुण झाले होते. मुळातच लाघव असणार महाविष्णूची कांती लाभलेलं त्यांचं शरीर तेजपुंज दिसू लागलं होतं. त्या तपसाधनेचा प्रभाव त्यांच्या चर्येवरती, त्यांच्या देहयष्टीवरती दिसत होता. उपासनेनं आणि सद्गुरु कृपेनं देहामधलं स्फुल्लिंग जाग झालं होतं. तो माऊली भेटे आत्मा 6व्या अध्यायामध्ये, गवळसाहेब 6व्या अध्यायातच ना, कुंडलिनीची शक्ती कशी होते ज्ञानदेव सांगतात. ती कुंडलिनी केव्हा जागृत झाली होती, आणि त्या कुंडलिनी जगदंबेनं तिचा प्रसाद संपूर्ण शरीरावरती सोडला होता. तापलेल्या तांब्याच्या कांबीसारखं शरीर झालेलं होतं, आणि ब्रह्मज्ञान सगळं आकळलेलं होतं. अशा परिस्थितीत एक दिवस हा गवळी ते चरबी घेऊन येतो. पाहतो तो काय, इथं गंमत अशी होती की दररोजचा एक प्रघात होता की सगळे जण निघून गेले, दुपारचं ऊन तापलं की एक भला मोठा भुजंग यायचा. त्याचा भला मोठा फणा होता, आणि तो भला मोठा भुजंग आपल्या थंडगार अंगानं नाथांच्या अंगाभोवती वेटोळं बांधायचा, आणि वेटोळं बांधून आपल्या फणीची सावली नादबाबांच्या अंगावरती धरायचा दिवसभर. 2 गोष्टी होत होत्या की याच्या या प्रेमळ रूपाकडे पाहून कुठलंही जनावर नाथबाबांच्या आसपास जात नव्हतं. एवढा मोठं जनावर दिसल्यावर कोण जाईल त्यांच्याजवळ, म्हणजे संरक्षण होतं तर पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, नाथ महाराजांचं उन्हापासून संरक्षण होत होतं. जशी ही चरबी घेऊन हा माणूस आला, आज त्याच्यासोबत त्याची पत्नी पण आली. अरे मला पण त्या लेकराला पाहायचंय, खूप दिवस झाले, नुसतं दूध करून देते, एकदा लेकराला डोळ्यानं पाहावं असं वाटतं, चल बाई असं म्हणून दोघंही आले. आणि दोघांनी ते पाहिल्याबरोबर ती माता जोरात ओरडली, माय वो असं म्हणून तिच्या हातामधली घागर पडली. जोरात आवाज झाला. नाथ महाराज भानावरती आले. नाथ महाराजांची समाधी भंग पावली. जशी समाधी भंग पावली तशी ती नाग देवता सळ 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 करत आपल्या स्वस्थानी निघून गेली.
या जोडप्यानं नाथांना नमस्कार केला. नाथांनी या दोघांना नमस्कार केला. माय तू कोण आहेस मला माहिती नाही. बाबा तुम्ही कोण आहात मला माहिती नाही. माझे मायबाप तर लहानपणीच या एवढ्या विश्वामध्ये मला सोडून निघून गेले. मला आई आठवत नाही, बापही आठवत नाही. पण त्या माझ्या आईच्या ममतेनं, माझ्या रुक्माईच्या ममतेनं, सूर्यनारायणाच्या ममतेनं तुम्ही माझा सांभाळ केला. किती दिवस तुम्ही माझ्यासाठी दूध आणता आहात. तुमचे उपकार मी कुठं फोडू असं म्हणून नाथाने त्यांना नमस्कार केला. या दोघांनी त्या नाथांना, तरुण नाथाला आपल्या हृदयाशी लावलं. बाळा तुझा जय जयकार होईल. आम्हाला अडाणी माणसाला काही कळत नाही, पण तू साक्षात देव आहे याची प्रचिती आम्हाला आली. नाथ महाराजांनी आपले दोन्ही हात दोघांच्या मस्तकावर ठेवले. नाथ प्रसाद लाभलेलं पहिलं जोडपं हे आदिवासी जोडपं आहे. सकळाशी येथे आहे, सगळ्यांना इथे अधिकार आहे. बरं नाथ महाराजांजो भेदाभेद भ्रमामंगळ. नाथ महाराजांनी रडणारं ते वाळवंटातलं पोर सुद्धा कड्यावरती घेऊन आलेले नाथ महाराज. नाथ महाराजांजो भेदाभेद अमंगल आहे सगळं. नाथ महाराजांनी त्यांच्या आयुष्यात कधी भेदाभेद केलाच नाही. शांती ब्रह्मनाथांचा पहिला आशीर्वाद या आदिवासी जोडप्याला मिळाला. नाथ महाराजांना एक आनंद झाला. कुठला आनंद झाला असेल बरं सांगा, बोला. हे बरं एकतर्फी चालू द्या, आम्ही काही बोलणार नाही असं नाही चालत. कुठला आनंद झाला असेल? हा हा अघटित घटना. मास्तर की अंगातून जात नाही. भुसे सर बरोबर आहे. प्रश्न विचारल्याशिवाय आधी होती दासी. एका अभंगामध्ये लिहिलेलं आहे की आधी होती दासी पट्ट राणी केले तिसी. तिचे हिंडणे जाईना मूळ स्वभाव जाईल. ती दासी होती, तिला राणी केलं, पण इकडं तिकडे हिंडणं काही तिचं जाईना. तिला विसरून गेली की आपण राणी आहे. मूळ स्वभाव जाईल. आधी होता पाग्या, राज्यपद दिले त्याला, त्याचा येळकोट जाईना मूळ स्वभाव राहील. संतांनी लिहून ठेवलं. अघटित घटना. आणि नाथ महाराज निघाले. धड 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 पायऱ्या टाकत निघाले. दूरवरती देवगिरी किल्ल्यावरती सद्गुरूंना समजलं की माझं लेकरू पळत निघाले. वाऱ्या हाती चाले माप कीर्ती मुख सज्जनांचे. अरे वाऱ्याच्या हाती त्यांची कीर्ती चालत असती. कोणाला पत्रानं पोस्टानं सांगायची असती का ती? वाऱ्या हाती चाले माप कीर्ती मुख सज्जनांचे. वारा तो गंधित वारा घेऊन आला. जनार्दन स्वामीला आनंद झाला. घरात त्याने सांगितलं अगं ये तुझं लाडकं लेकरू येतंय, पूर्णाची पोळी करून ठेव बरं. ती म्हणली तुमची सांगायची काय गरज आहे. आज पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शगुन गे माये सांगते. उड उड रे काऊ तुझे सोनेने मडवीन पाहू. सांग पंढरी राहू घरा काही. अरे माझा पंढरीश म्हणजे माझा नाथा घरी येणार आहे. आज सकाळीच आपल्या दारावरती कावळ्यानं मला सांगितलं. तुम्ही दुपारी सांगितलं. तुमच्या खरं सांगू माता भगिनी आपल्या पुढे असता म्हणून आपलं बघेल. हा त्यांचा कार्यक्रम सगळा ऍडव्हान्स असतो. तुम्हाला खोटं वाटत असं तर नोटबंदी झाल्यानंतर कोण घर चालवलं तुम्हाला माहिती. तिकडे भरपूर असतं सगळं. तर ह्या सगळ्या गोष्टी उड उड रे काऊ तुझे सोनेने मडवीन पाहू. अरे माझ्या सकाळीच तो कावळा कोकर ओरडून गेला आणि तिने सांगितलं की माय तुझं लेकरू आज येणार आहे बरं. आणि मी सकाळीच पूर्णाची पोळी करून ठेवली माझ्या नाथासाठी. आज मी माझ्या हाताने त्याला जेवू घालणार आहे. किती दिवस माझं लेकरू कोणाच्या हाताने जेवलं असेल, कसं असेल, काय असेल. तुम्ही अतिशय निष्ठुर आहात. तुम्हाला ज्ञान, धारणा, समाधी, अष्टांग योग याच्या पलीकडे काही दिसतच नाही. अरे बापाचं हृदय नाहीये तुमच्याकडे. अरे इतक्या लांब माझं लेकरू एकटं पाठवलं, काय फरक पडला असता माझ्याजवळ ठेवलं असतं तर. आईची ममता अशी आहे. बाप दिसतो कठोर असतो पण बाप कठोर नसतो. बरं बापाचं वागणं कठोर असू दिसतात पण त्याच्या लेकराच्या हितासाठीच या सगळ्या गोष्टी असतात ना. आणि जनार्दन सांगितले बरं बरं बाई आता ठेव तुझ्या नाथाला तुझ्या पदराखाली बस. हळूच माय म्हणाली अरे पाखरू मोठं झाल्यावर पदराखाली राहत असतं का? मला माहिती आहे तुम्ही त्याला राहू देणार नाही. मला विश्वास आहे कारण त्यांनी त्यांना ओळखलं होतं ना की आता याचा पुढचा कार्यक्रम काय करून ठेवलेला आहे. तुम्ही काही त्याला राहू देणार नाही. जिथेही राहील माझा नाथ सुखी राहावा एवढीच माझी इच्छा आहे. आणि तेवढ्यात खालून वर्दी आली. स्वामी जी आपको मिलने कोई साधु आया है, बड़ा तेजस्वी है, तरुण है और दौड़ता आया है.
वो सीढ़ी है, चढ़कर आया है, हमने उसे रुकाया, रुकने का नाम नहीं लेता, लेकिन उसने बोला है की मुझे स्वामी से मिळा. अरे पाठव पाठव. स्वामीजी उठून आले, दरवाजात दोघांच्या भेटी झाल्या. हे हृदयीचे ते हृदयी घातले. कितीतरी वेळ नाथ महाराजांना आलिंगन धरलेलं होतं. आलिंगन सुटल्याबरोबर नाथ महाराज गुरूंच्या पाया पडले, नंतर आईच्या पाया पडले. आईनं सुद्धा कितीतरी वेळ नाथाला जवळ धरलं. आज आईनं नाथाचा हात धरला. चल रे नाथ बाबा, किती तुझे केस अस्तव्यस्त झाले. आई घेऊन गेली छान वजरीनं. खरं सांगू, नशिबान माणसं आहे ज्यांनी आईच्या हातून वजरीची आंघोळ केलेली. किती कोणता सोप असतो तो, मोती बिती काय असेल नसेल ते जाऊ द्या. आम्हाला आठवतं दर रविवारी आमचा कार्यक्रम असायचा. आईचं बिचारीला आठवडाभर तिला आमच्याकडे वेळ पाहायला वेळ नसायचा, पण दर रविवारी तिचा कार्यक्रम असायचा. आणि दर रविवारी भलं त्या काळात काही हिटर बिटर काही कार्यक्रम नव्हतं. मोठं बोगानं ठेवलं किंवा हंडा ठेवला की ते उकळलेलं पाणी पिऊ होतं. आणि मग ते 4-5 बादल्या करून ठेवायच्या, त्याला त्याच्यावरती बसवायचं आणि यथेच्छ रगडायचं. तिला असा विश्वास आहे काळ्या कलरचं आहे ना, हे गोरं झालं पाहिजे. खरं खरं घास किती जीव काढा तुम्ही, नको ना नको ना. इकडून 5-25 वेळेस, तिकडून 5-25 वेळेस. शेंबूड, सर्दी, नाक सगळं स्वाप. कधी त्रास व्हायचं कामच आहे. ज्यानं आईच्या हातची आंघोळ केली असेल ना अशी, तो खरा भाग्यवंत आहे. आठवा, आपण प्रत्येकाचा लहानपण आठवा. एकदा का तिच्या हातात सापडली की खरखटून एकदम रक्ताळलं तर चालेल, पण मळणी राहायला पाहिजे. आज आईनं नाथाला दूध बेसन घालून अंग चोळलं, स्वच्छ केलं. स्वतःच्या हाताने नाथाच्या बटा स्वच्छ करून दिल्या. मुळच सुंदर असणारं नाथांचं रूप अतिशय सुंदर दिसत होतं. 12 वर्ष राहिलेलं मातृत्व एकाच दिवशी आईनं त्याच्या पदरात टाकलं होतं. नाथ महाराज स्वतःला भाग्यवंत समजत होते. कोण म्हणेल माझी आई लहानपणी गेली, माझ्यावरती प्रेम करणारी माझी आजी पण जिवंत असली पाहिजे. देवा, एकच विनंती करतो की जेव्हा केव्हा मी मरत पैठणाला जाईल, माझी आजी आणि माझे आजोबा मला दिसू दे. नाथांच्या डोळ्यात टच करत पाणी आलं. गुरु आईनं विचारलं, बाळा त्रास होतो का रे, जास्त चोळलं कमी नाही. माय आजीची आठवण नाही. गुरु आईच्या डोळ्यातून अश्रू आले. दोघांनी नाथाने आईचे अश्रू पुसले, नाथांचे अश्रू आईने पुसले. कितीतरी वेळ दोघांचा तो सोहळा चालू होता. आपल्या हाताने स्वच्छ नाथांना पुसलं, नाथांना नवे कपडे घालायला दिले. छान केशरी गंध नाथाच्या कपाळावरती घातलं. जणू काही प्रत्यक्ष महाविष्णूचा साज शृंगार आज माय करत होती. छान फुलांचे हार आणले होते. माय नको ना, तुझ्या गळ्यात मी टाकावी का माय? ऐक रे, आज मी तुझं काही ऐकणार नाही. पाटावरती बसवलं, औक्षण केलं, ताट वाढलं. गुरुजीचं ताट शेजारी वाढलं. गुरुजी म्हणले, नाही नाही, तुझाच काय अधिकार आहे, माझा नाही का? आज मी पण नाथाला जेवू घालणार. बाबा नाही नाही, तुमच्या आधी मी कधी जेवलो नाही, आज का असं करणार? ऐक रे नाथा, माझी आज्ञा आहे. आणि ते जेवण एक घास दत्तात्रयाने आणि एक घास सद्गुरूंनी घातला होता, पण तरुण ते अपुरं होतं जेवण, पुरंसं जेवण झालं नव्हतं. म्हणून शास्त्रकार असं लिहितात की भोजन करना माके हात. आयुष्यामधला चटणी भाकरीचा घास असू द्या. मी असं म्हणणार नाही की पाची पक्वानच असले पाहिजे. अरे जे असेल ते, 70 वर्षाची, 75 वर्षाची, 80 वर्षाची जरी माय झाली आणि तिचा 50-60 वर्षाचं जरी लेकरू झालं ना, तरी किमान वर्षातून एकदा काय हरकत आहे, आई आज तुझ्या हाताने जेवायचं. झिजणारे का कमीपणा येणार? अरे ज्यांची माय आहे त्यांनी तर करावं. आणि नसेल तर आईच्या सारखी कुणी असेल ना माऊली, तिच्या हाताने करावं. काय फरक पडतो? आपल्या सगळ्यांची माऊली इथं बसलेली आहे पाठीमागे. यावं एक दिवस, सांगा कुसुमताई आज तुमच्या हातून जेवायचं, एक घास खाऊ घालणार नाही कधी आपल्याला? खूप आनंद झाला आज ताई इथे येऊन बसलेल्या कथेमध्ये. एकदा जोरदार काय आपण ताई करता. त्यांच्या पुण्याईनं हे सगळं व्यासपीठ आपल्याला मिळतंय, हा सगळा परिसर आपल्याला मिळतोय. भगवंताने त्यांना उदंड आयुर आरोग्य दिलेलंच आहे, ते वर्धिष्ठ हो हीच या ठिकाणी प्रार्थना करतो. आईच्या हातचं जेवण झालं. चर्चेसाठी पुन्हा गुरुजीच्या मंचकावर गुरुजी बसले, नाथ महाराज समोर बसले. म्हणजे काय नाथा, काय झालं रे अघटित, तू गोष्ट माहिती आहे? ते म्हणले गुरुजी त्या असा असा. अरे मला माहिती आहे बाळा, ठीक आहे, छान झालं, तुझी साधना चांगली आहे. प्रत्यक्ष दत्तात्रयाने मला सांगितलं की तुमचा नाथ
आता संत एकनाथ होण्याच्या मार्गावर आहे बरं, त्याच्याकडे विशेष लक्ष द्या आणि त्यांच्या सूचनेनुसार आपला पुढील कार्यक्रम. असं म्हटल्यावर पुन्हा नाथांना चटका बसला, बाबा आता मी बाहेर जाणार नाही बरं एकटा. मला माहिती तुम्ही असंच गोड गोड बोलता आणि मला एकट्याला कुठे कुठं पाठवून देता. ते म्हणजे नाही नाही एकटं जायचंच नाही, आपण दोघंही जाऊ. आता ते गुरु होते, ते काही साधे होते का? चल आपण दोघंही जाऊ. बाबा चांगलं आहे नाही इथंच थांबून आपण, मला तुमच्याकडून काही शिकायचं नाही रे बाबा, तीर्थयात्रा केली पाहिजे, दत्तगुरूंचा आदेश आहे, चल मी पण तुझ्यापासून येतो, उद्या सकाळीच तयारी करायची. अरे एकच दिवस कार्यक्रम झाला, कौतुक झाला, दुसऱ्या दिवशी निघा. गुरुजींना कसं नाही म्हणता येईल? ठीक आहे गुरुजी असं म्हणून दोघेही निघाले. दर मजल करत 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 यात्रा चांदवड, चंद्रवड नावाचं गाव आहे, तिथं आली. तिथं चंद्रभट नावाच्या विद्वान व्यक्तीशी गाठ पडली आणि या चंद्रभटानं विनंती केली जनार्दन स्वामींना, स्वामीजी आज प्रत्यक्ष गंगा माझ्या दाराशी आली. दोन प्रकारची गंगा आहे. एक गंगा स्थावर गंगा, जी की आपल्याला जायचं असेल तर पैठणला जावं लागेल, नाशिकला जावं लागेल, किंवा जिथून जिथून गंगा गोदावरी जाते तिथं जावं लागेल. पण एक गंगा, एक गोदावरी अशी आहे की जी वाहत वाहत आपल्या घरी येते, ती संत रूपी गंगा, संत रूपी गोदावरी, तिला म्हणतात जंगम तीर्थ. एक आहे स्थावर तीर्थ, एक आहे जंगम तीर्थ. सद्गुरू हे जंगम तीर्थ, संत हे जंगम तीर्थ आहे. ते चालत चालत आपल्या घरी येतात आणि आपल्याला पावन करतात. आज जनार्दन स्वामी तुमच्या रूपाने गोदावरी माझ्या घरी आलेली आहे, आज तुम्ही माझ्या घरी थांबावं. चंद्रभटाचं नाव प्रसिद्ध होतं त्या परिसरामध्ये. चंद्रभटाचा पाहुणचार नाथांनी आणि जनार्दन स्वामीने घेतला. महाराज तुमच्या पुढे काहीतरी हजेरी द्यायची, आपल्याकडे पद्धत अशी आहे, संत आणि सद्गुरू तुमच्या पुढे गायन भजन निरूपण अशी सेवा देत असतात. ठीक आहे म्हणले, काय ऐकवायचं ते ऐकवा. आणि चंद्रभटानं चतुश्लोकी भागवतावरचं आपलं निरूपण नाथ बाबा जनार्दन स्वामी समोर सुरू केलं. श्रीमद भागवताच्या दुसऱ्या अध्यायातल्या दुसऱ्या खंडाच्या 9व्या अध्यायाला चतुश्लोकी भागवत म्हणतात. श्रीमद भागवताच्या दुसऱ्या अध्यायाच्या दुसऱ्या खंडाच्या 9व्या अध्यायाला चतुश्लोकी भागवत या नावाने ती प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये भगवत वाणीचा पहिला आविष्कार, वरून पहिल्यांदा 2 शब्द ऐकायला आले. ते शब्द 2 अक्षरी होते, ते म्हणजे त आणि प. काय शब्द होते पहिले? तप. कोण बोललं, त्याचा निवेदक कोण हे लक्षात आलं नाही, आणि मग ते ऋषीमुनी तप करायला निघून गेले हजारो वर्ष. असा त्याचा भावार्थ असणारा तो चतुश्लोकी भागवत, गूढ असा त्याचा स्तोत्र आहे, गूढ असा तो अर्थ आहे. आणि त्या चतुश्लोकी भागवताचं निरूपण चंद्रभटाने केलं. जनार्दन स्वामींना ते खूप आवडलं. स्वामींनी चंद्रभटाला खूप आशीर्वाद दिले. चंद्रभटाने आपला संसार सोडला, ते स्वामी सोबत नाशिक पर्यंत आले. नाशिकला गोदेकाठी जनार्दन स्वामींनी नाथांना आज्ञा केली, नाथा या चतुश्लोकी भागवतावरती तू निरूपण लिही, तू काव्य लिही. गुरुजी मला काव्य व्युत्पत्ती नाही, कळा कवित्व हे काही मला माहिती नाही. भगवंताची अशी इच्छा आहे की तुझ्या हातून ते पूर्ण होईल, माझा आशीर्वाद आहे, आणि तुमचा जर आशीर्वाद असेल तर ते पूर्ण होईल. असं म्हणून नाथ महाराजांनी लिखाणाला सुरुवात केली. सद्गुरु सन्निध पूर्ण झालेला नाथ महाराजांचा पहिला ग्रंथ, त्याचं नाव आहे चतुश्लोकी भागवत. लक्षात ठेवा, नाथांचा पहिला ग्रंथ कोणता? चतुश्लोकी भागवत. हे चतुश्लोकी भागवत लिहून पूर्ण झालं. स्वामींच्या चरणावरती ते ठेवलं, स्वामींना ते मस्तकावरती ठेवलं आणि एक भला मोठा कागद काढला. म्हणले नाथा, आता नाथ महाराजांना जनार्दन स्वामीची भीतीच वाटायची, काय फतवा काढतील याचा काही नियम नाही, आणि आपल्याला तर त्यांच्या सहवासात राहायचं, पण स्वामीजी काय करतील याचा नियम नाही. आणि नाथा असं कर म्हटले, मला देवगिरीहून तातडीनं निरोप आलेला आहे आणि सरकारी कामानिमित्त मला वापस जावं लागतं, मला रजा नाही, त्यामुळे आता असं कर, मी जी यात्रा कबूल केली 2.5 वर्षाची ती आता तू पूर्ण कर. आता काय डोक्याला ताप झाला, मला गुरुजी बरोबर राहायचंय, गुरुजी मला एकटं काढू लागले. गुरुजी असं करू नका, मी वापस येतो ना तुमच्या बरोबर, पुन्हा आपण कधीतरी करू. नाही रे बाळा, तुला माझी आज्ञा आहे. आणि गुरुजीनं रस्त्यानं मॅप काढून दिला. त्या काळात काही गुगल मॅप काही नव्हते, पण गुरुजीनं कागदानं सगळं लिहून दिलं. इथून तू डाकोरला जाशील, तिथून तू द्वारकेला येशील, तिथून तू आमच्या गडावरती जाशील, तिथून तू याला भेटशील, असं पूर्ण भारतभराचा नकाशा काढून दिला. 4 धाम करून जगन्नाथपुरी, बद्रिकाश्रम, रामेश्वरम, सगळी श्रीकृष्ण भूमी,
वाराणसी सगळे सगळे तीर्थ पाहून 2.5 वर्ष प्रवास करून करून नाथ महाराजांना त्यांनी असा एक रस्ता काढून दिला की फिरत 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 नाथ महाराज एका विस्तीर्ण नदीच्या पात्रामध्ये उतरले. नदीच्या पात्राला त्यांनी नमस्कार केला, आपली पावलं त्या पात्रामध्ये टाकली. त्यांच्या अंगावरती रोमांच उभे राहिले. अरे बहुतेक गोदावरी, बहुतेक पैठण प्रतिष्ठा. आणि त्याने आजूबाजूला पाहिलं, तोच तो वड, ते बाजूला दिसतोय तो ढोलेश्वर महादेव, जिथून मी निघालो होतो तो पलीकडच्या रस्त्यानं जातो ना, तो माझ्या घराकडे जाणारा. चढावून पुढं गेलो की तो माझा रस्ता, माझं घर. अंग शहारलं. एक तरंग गोदावरीच्या पाण्यामध्ये आणि एक तरंग नाथाच्या अंतरंगामध्ये. आता सगळ्या गोष्टी मायेच्या समोर उभ्या राहिल्या. एक क्षण नाथ महाराज थबकले. आजी आजोबा गावात असतील का? 20 वर्ष उलटून गेले. म्हातारे आजी आजोबा आपण सोडून गेलो होतो. आपल्या मुलाचं लवकरच निधन झालं. इकडून तिकडून नातू पुढे आला. त्या नातूनं 9व्या 8व्या वर्षीच घर सोडलं. आजी आजोबा असतील का? देवा गंगे एकच कर, माझ्या आजी आजोबा मला दिसू दे. असं करत करत तो आला. गंगेच्या काठावरती बरीचशी मंडळी दिसली होती. मनाचा थरका फुटला होता. कुठल्या तरी एका ज्येष्ठ व्यक्तीला विचारलं, आजोबा गावात चक्रपाणीजी आहेत? आहेत आहेत. केवढा आधार मिळाला. आणि त्यांच्या पत्नी? हो त्या पण आहेत. अरे त्याचा नातू निघून गेला घरातून, बिचारे डोळ्यात प्राण आणून त्याची वाट पाहत. अरे त्या निर्मोही लेकरानं एकदा सुद्धा म्हाताऱ्या आजी आजोबाचा विचार केला नाही. काय कामाचे रे अशी पोरं, असं ते म्हातारं तळतळून म्हटलं. हे ऐकायला नाथ महाराज कुठं तिथं ठिकाणावर होते. त्यांनी जे धूम ठोकली थेट आपल्या घरासमोर येऊन उभे राहिले. आजीला गेल्या आठवड्या 15 दिवसापासून, 2 वर्षातून एकदा तरी असा भास व्हायचा की तिचा तरुण नाथ वाजत गाजत लोकांच्या जल्लोषात हार तुरे घेतलेला, जलमान्यता पावलेला, देव झालेला नाथ तिच्या घरी येतो. ती त्याला आवडीनं दही भात खाऊ घालते. असं स्वप्न तिला पडायचं. कधी तिच्या कधी नाथांच्या आजोबाला असं स्वप्न पडायचं की कुठल्या तरी महान सद्गुरूची सेवा करता करता आपलं लेकरू सुद्धा सद्गुरू पदाला पोहोचलं. पंढरीचा पांडुरंग त्याच्या समोर नाचू लागतो. दत्त महाराज झोळी घेऊन त्याला आपल्या झोळीतलं काहीतरी खाऊ घालताय. कुणीतरी अनामिक माऊली आहे जी आपल्या प्रेमाचा वर्षाव माझ्या लेकरावरती करते. कोण आहे काय हे दिसत नव्हतं, पण ते स्वप्न या 2 म्हाताऱ्या माणसांना जिवंत ठेवत होतं एवढं मात्र नक्की. म्हणून स्वप्न पडले पाहिजे. स्वप्नामुळे माणसं जिवंत राहतात, पण स्वप्न भीतीदायक नसली पाहिजे. जे स्वप्न पाहिलं व मायव करून लोक उठतात ते काही कामाचे नाही. पण जे स्वप्न आयुष्यामध्ये पहाटे पहाटे पडतात, सद्गुरूविषयी पडतात, सूचक पडतात, ते जीवनाला गती देतात. कधी स्वप्नात सुद्धा पाहिलं होतं भाऊ की नर्मदा परिक्रमा होईल म्हणून? पाहिलं होतं स्वप्न, पण भगवंतांनी केलं तरी पूर्ण. आज मला आनंद वाटतो की ही कथा श्रवण करण्याचे किमान 7-8 जण तरी नर्मदा परिक्रमा करून आलेले. विपुल भाऊ आहे, सर आहे आमचे, रमेश भाऊ आहे, आमचे पुजारी भाऊ आहे, ही सगळी नर्मदा परिक्रमा करून आलेली म्हणजे. माता भगिनीमध्ये कोणी आहे का? तुमचाही नंबर लागेल थोडा. तर ही सगळी मंडळी, ते भाऊ आहे गाडीकर साहेब आपले, ही सगळी मंडळी नर्मदा परिक्रमा करून आलेली साधी गोष्ट नाही. हा गाडीने केलेली, वहिनी गाडीने करून आले, हरकत नाही ना, गाडी नाही काय हरकत आहे. स्वप्न पडत होते आणि या स्वप्नामध्ये तिला दिसत होतं की आपला नाथ खूप मोठा होऊन आपल्या दाराशी येतोय. आज नाथ महाराज प्रत्यक्ष दारासमोर येऊन उभे राहिले आणि आवाज दिला, आजी, आवाज दिला बाबा. म्हाताऱ्या कानांनी आवाज ओळखला. आवाजाची ओळख खरी असते बघ. आवाजानं माणसं ओळखतात. एखाद्या व्यक्तीला दिसत नसतं पण तरी तो आवाजानं ओळखतो कोण बोलतोय म्हणून. आवाज ऐकल्याबरोबर दोन्ही म्हातारे घरामध्ये काहीतरी करत बसलेले असतील, पळतच अंगणामध्ये आले आणि समोर पाहिलं तर कोणीतरी एक तरुण साधू बसले उभा आहे. ओळखलं नाही. दाढी वाढलेली, केस विस्तीर्ण झालेले, भला उंच पुरा सुंदर राजस असा समोर तो युवक पाहिला. काय रे बाबा, कोण हवं तुला? तो तरुण साधू आणखी जवळ आला आणि जसा आला तसा दोघांच्या पायावरती पडला. अरे बाबा नको रे, साधू माणसानं आमच्या पाया पडू नका, कुठल्या जन्मीचं पाप आहे आम्ही म्हणून भोगतोय. बाबा तुम्ही कशाला आमच्या पाया पडता?
माझ्या वडिलाला पांडुरंगाने आशीर्वाद दिला होता की तुमच्या कुळामध्ये साक्षात नारायण जन्म घेईल, पण काय काही खरं नाही बाबा, माझा मुलगा तर लवकरच सूर्यनारायण हातात हेच झाला, पण त्यानंतर नातवाची अपेक्षा होती, तोही निघून गेला. अरे नारायण पदरी येणं तर सोडा, पण फूल राहतं का नाही हा प्रश्न आहे बाबा. आम्ही एवढे परेशान लोक, तुम्ही आणखी पाया पडून आम्हाला का त्रास देता? असं म्हटल्याबरोबर दोन्ही हाताने, एका हाताने आजी एका हाताने बाबा, दोन्ही हृदयाशी लावले. बाबा मला ओळखलं नाही का? तुमचा नाथ आला ना. आजी तुम्हाला ओळखलं नाही का? असं म्हटल्याबरोबर आपल्या गावामध्ये यावी अशी परिस्थिती झाली होती. आनंदाचे डोही आनंद तरंग अशी अवस्था झाली होती. कितीतरी वेळ दोघं एकमेकाला बिलगून बसले होते. तिघं आजीनं तर नाथाचा हात असा पक्का धरला होता की तिला असं वाटत होतं कुठल्या क्षणी हा माझ्या हाताला हिसका मारील आणि पळून जाईल. पक्के हात धरून ठेवले. आजी सोडणार नाही रे बाळा, मी सोडणार नाही तुला, आता तुला सोडणार नाही. मला माहिती आहे तू फार लबाड आहेस, अरे निर्मोही आहेस ना आता तू. 20 वर्ष तुला तुझी आजी आठवली नाही, तुझे आजोबा आठवले. कुठं होतास, काय खात होता, कुठे राहत होता बाळा? काही एखाद्या वेळेस तर पत्र पाठवता, एखाद्या वेळेस तर भेटून जाता. अरे एकदा आपली आजी मेलीच राहिली, कधीतरी तिची चौकशी करता. आजी खूप फिरलो, खूप गावं शोधली, पण तुमच्यासारखी हृदय कुठं भेटली. काय माझं जन्मजन्मीचं पुण्याही असेल, मी अशा वंशामध्ये जन्म आलो. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, मला हे पटतंय माय. पण तुझा नाथ सद्गुरू शोधायसाठी गेला होता, भेटला का रे सद्गुरू? म्हणजे हो भेटला, आम्हाला माहिती आहे. तुला कसं माहिती माय? आणि आजोबा पळत पळत घरात गेले आणि घरामधून त्यांनी एक भली मोठी सनद आणली, एक भला मोठा कागद आणला. त्याच्या खाली जनार्दन स्वामींची सही होती, जनार्दन स्वामींचा शिक्का होता आणि वर आज्ञापत्र लिहिलं होतं, चिरंजीव शिष्यवर्य एकनाथ स्वामी, अनेक उत्तम आशीर्वाद. तुम्हास आज्ञा करण्यात येते की आता इतपर तुमचा तीर्थयात्रेचा मुक्काम पैठणासच राहील. आजी आजोबांचे पालन करून गृहस्थाश्रम वर्तावे अशी आमची आज्ञा आहे. बाकी आपण सुशील आहातच. आपला सद्गुरु जनार्दन स्वामी. आता सद्गुरूची आज्ञा झाली बाळा, तुला कुठेही जाता येणार नाही. सद्गुरूचा आता आदेश शिरोधार्य धरला आणि नाथ महाराज पैठणकर झाले, ते कायमचेच. तिथून पुढे कुठला मार्ग नाही, पैठणचेच. आणि नाथ महाराजांच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस आले होते. आजी आजोबाला तर काय करू, काय खाऊ घालू असं झालं होतं. किती कपडे, किती वस्त्र, काय असेल नसेल त्या सगळ्या गोष्टी झाल्या. नाथ महाराज घरी आले. घरी भगवंताचा भक्त आला, भक्ताच्या मागे लक्ष्मी सुद्धा धावत आली. देवगिरी किल्ल्यावर असताना एक दिवस परचक्र आलं होतं आणि सद्गुरू बाहेर गेलेले होते कुठेतरी. नाथ महाराजांनी हातात तलवार घेऊन किल्ल्याचं रक्षण केलं. ही बातमी दिल्लीला हळूहळू पोहोचली. दिल्लीच्या राजानं पैठणची सबंध, पैठण पासून आजूबाजूच्या परिसराची हजारो एकरची जहागीर नाथ महाराजांना पाठवली. आता चिंता तीही मिटली होती, आहे की नाही? राजे काय कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, है ना? राजयाच्या राजयाची कांता काय पोरांना भिक्षा, है ना? राजाची बायको म्हणजे मी 4 घरी भिक्षा मागून आणते, असं होईल का कधी? राजयाची कांता काय पोरांना भक्षी. साक्षात महाविष्णूचा अवतार. मग लक्ष्मी पण चालतच आली ना, घरामध्ये समृद्धी आली, संपन्नता आली. आणि आता घरामध्ये प्रश्न चालू झाला. नाथांचं लग्न तिकडं देवगिरी किल्ल्यावरती गंमत अशी झाली की दिगंबर दासोपंत, अंबेजोगाईचे दासोपंत हे नाथांचे आतेभाऊ होते. आणि या दासोपंतांचं शिष्य घराणं, म्हणजे दासोपंतांचे शिष्य होते हे वैजापूरकर देशपांडे मंडळी होती. आणि हे दासोपंत दरवर्षी वैजापूरला जात असत आणि वैजापूरहून येताना देवगिरी किल्ल्यावर आठवणीनं ते जनार्दन स्वामींना भेटत असत. दासोपंतांनाही दत्तांचा प्रत्यक्ष दर्शन होतं, जनार्दन स्वामींनाही दत्ताचं दर्शन होतं. एकूणच काय तर ते त्या दत्त परंपरेचे पायीक होते. आणि वैजापूरहून येताना देवगिरीवर यावं आणि नंतर त्यांनी अंबेजोगाईला जावं हा त्यांचा शिरस्ता होता. हे दासोपंत ज्यावेळेस पैठणला गेले तर वैजापूरला गेले तर तिथले
त्यांचं नाव मी विसरलो, तर ते देशपांडे दासोपंतांसमोर हात जोडून उभे राहिले की देवा, पदरी सुशील कन्या आहे, अतिशय गुणी आहे लेकरू माझं, पण तिच्या लायक स्थळ तुम्ही मला सांगा, सद्गुरू जे स्थळ सुचवतील मी तिथंच माझी मुलगी देईल. दासोपंतांनी ती मुलगी पाहिली. दासोपंताच्या ते लक्षात आलं. दासोपंत देवगिरीवर आले. बोलता बोलता नाथांचा विषय निघाला. नाथ महाराजांनी दासोपंताचंही नातं आहे. दासोपंतांचं मामे घर हे नाथांचं घर आहे, म्हणजे नाथांचे वडील हे दासोपंतांचे मामा आणि आते भाऊ आणि मामे भाऊ असं त्यांचं नातं आहे. विषय निघाला आणि जनार्दन स्वामीला, अरे माझं लेकरू आहे, मला यावर्षी लग्न कर्तव्य आहे. ते म्हणले ठीक आहे, काही हरकत नाही. मग दासोपंत म्हणले मी आता आंबेजोगाईला जात नाही, मी आता सरळ पुन्हा वैजापूरला जातो आणि त्यांना घेऊनच येतो. जनार्दन स्वामीही त्यांना ओळखत होते. जनार्दन स्वामीने चिठ्ठी करून दिली आणि आम्ही तिथे येत आहोत हे सांगितलं आणि स्थळ पक्क झालं. नाथांना गिरजाई सहधर्मचारिणी म्हणून पसंत पडली आणि नाथ महाराजांचा विवाह वैजापूरला. कधी आपण गेला तर ते देशपांडे जे गिरजाईचे वडील, त्यांची समाधी आहे महादेव मंदिरामध्ये आणि तिथं बाजूला एकटा विठोबा नावाचं दैवत आहे. तिथं खरं म्हणजे तो विठोबा एकटाच बसलेला विचारा. तिथं छोटंसं घर आहे, ज्या ठिकाणी नाथांचं लग्न झालं होतं ते ठिकाण आजही पाहायला मिळतं. मी जेव्हा जेव्हा वैजापूरला जात असे तर मी त्या मंदिरात आवर्जून जात होतो, कारण नाथांचं आणि माझं तर जन्मजन्मीचं नातं आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की स्वाती सुद्धा गिरजाईच्या वंशातली, म्हणजे तो जो देशपांडे परिवार आहे त्याच्या वंशातली ती. तर त्यामुळं ते जुळून आलं आणि नाथांचा विवाह पार पडला. नाथांच्या विवाहाला स्वतः जनार्दन स्वामी सद्गुरू महाराज उपस्थित होते. सद्गुरूची कृपामृत झाली आणि नाथांचा संसार सुरू झाला. गंमत अशी झाली की ज्ञानदेवांच्या अवतारामध्ये एकदा असं झालं की ज्ञानदेव निवांत बसले होते आणि समोर एक जोडपं होतं. अतिशय गरिबीतला संसार होता, पण इतका प्रेमानं संसार चालू होता. दोघे एकमेकाची काळजी घेत होते, संवाद चालू होता आणि ज्ञानदेव त्यांच्याकडे निवांत पाहत होते. पाठीशी निवृत्तीनाथ केव्हा येऊन उभे राहिले हे ज्ञानदेवालाही कळलं नाही. आणि बराच वेळ तो कार्यक्रम पाहण्याचा सुरू असल्यानंतर हळूच ज्ञानोबांच्या डोक्यावरती हात ठेवला आणि ज्ञानोबाला त्यांचे सद्गुरू निवृत्तीनाथ म्हणतात, ज्ञानोबा संसार आवडला वाटतं. ज्ञानोबा डचकले, अरे नाही नाही गुरुराजे, मी पाहिलं सानंदम सदनम सुताश्च सुदेनियम कांता मधुर भाषिणी. चांगल्या प्रपंचाचं वर्णन संस्कृत भाष्यकार करतात. सानंदम सदनम सुताश्च सुधियम कांता मधुर भाषिणी वगैरे वगैरे भला मोठा श्लोक येतो. तर याचं प्रत्यंतर रूपात मला इथं दिसलं असा संसार. ते म्हणले नाथा, आपलं ज्ञानोबा, असा संसार तुम्हालाही करायचा, पण या जन्मात नाही, पुढे 250 वर्षानंतर तुम्हाला पुन्हा अवतार घ्यायचा आहे. त्या जन्मात तुम्ही संत एकनाथ म्हणून जन्माला याल. त्यावेळेस तुमचा असा संसार होईल जगात कधी कोणाचा झाला नाही, पुढे कोणाचा होणार नाही. आदर्श संसार कोणाचा असेल तर माझ्या गिरजाईचा आणि माझ्या नाथ बाबांचा असा संसार जगात कोणाला ऐकायचा नाही. ज्यांच्या घरामध्ये वाद असतील, ज्यांच्या घरामध्ये कलह असतील, ज्यांचं जोडीदाराशी पसंत पडत नसेल, घरामध्ये सतत कटकटी होत असतील, प्रपंचामध्ये आनंद नसेल, त्यांनी नाथांचा हा अध्याय ऐकला तर त्यांच्या प्रपंचातही गोडवा आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे नाथांचं हे चरित्र जो सहन करील त्याचा प्रपंचही चांगला होईल आणि त्याचा परमार्थही चांगला होईल. ही फलश्रुती या चरित्राची. म्हणून मुद्दाम आपल्याला सांगतो की आपला नुसता प्रपंच चांगला होऊन चांगलं योग्य नाही, प्रपंचही चांगला असावा आणि परमार्थही चांगला असावा. हेच या चरित्राचं फलित आहे. नाथांचा प्रपंच सुरू झाला, संपत्ती आली आणि गिरजाई सोबत एक व्यक्ती अजून आला, तो म्हणजे गिरजाईचा चुलत भाऊ, त्याचं नाव होतं उद्धव. गिरजाईचं आणि उद्धवाचं प्रचंड प्रेम, बहीण भावाचं प्रेम असावं तर असं. आणि हा छोटासा उद्धव आपल्या ताईसोबत आला वाटी लावायला, ज्याला काय म्हणतो आपण मूळ म्हणून, काय असतं ते पहिले नवरी पोटचं होतं त्याला काय म्हणतात, नवरी सोबत येतात करवला म्हणून आला. आणि त्याला त्याच्या ताईचं घर एवढं आवडलं की हळूच तो नाथबाबांना म्हणाला, भाऊजी
मी राहू का काही दिवस? तर ते म्हणले राहा ना बाळा, इथं काय कमी आहे, देवाच्या कृपेनं काही कमी नाही, पांडुरंगाच्या कृपेनं काही कमी नाही. आणि तो उद्धव तिथंच राहिला. आणि या उद्धवानं काय केलं, घरामधली सगळी जबाबदारी माझ्या गिरजाईनं पाहून घ्यायची. नाथांना काहीच सांगू नये, घरामधलं तेल संपलं, गॅस गेला आत्ताच, काही कुठाने सांगायचे नाही तुम्ही, सगळं जे काय व्हायचं ते त्यांनी करायचं. आणि बाहेरचं जे काय असेल, एवढा मोठा कारभार होता, लाखो एकर जमिनीचा कारभार होता, आणि कर जमा करणे, संरक्षण करणे, काय असेल कुठाने, ते सगळे उद्धवानं पाहून घ्यायचं. नाथांना मोकळं सोडलेलं होतं. पैठणच्या नाथ मंदिरामध्ये कधी गेला तर पाठीमागच्या बाजूला उद्धव स्वामीची समाधी आहे. उद्धव स्वामीला नमस्कार केल्याशिवाय पैठणच्या नाथांचं दर्शन होतच नाही. मी तुम्हाला पुढं पुढं सांगेल नाथ मंदिरात गेल्यावर कोणाकोणाच्या समाध्या कुठे आहेत. पंढरपूरला आपण जातो, पांडुरंगाचं दर्शन घेऊन येतो, पण चोखामेळ्याच्या समाधीचं दर्शन घेतल्याशिवाय पूर्ण दर्शन नाही. त्यानंतर नामदेव पायरीचं दर्शन घेतल्याशिवाय पूर्ण नाही. कानोपात्राच्या त्या झाड आहे कानोपात्रेचं, त्याचं दर्शन घेतल्याशिवाय पूर्णत्व नाही. आणि सगळ्यात महत्वाचं भानुदास महाराजांची समाधी सुद्धा पंढरपुरात आहे, त्याच मंदिरामध्ये, पण आपल्याला माहिती नसते. तिथं विचारू आपण कोणाला की भानुदास महाराजांची, आता जेव्हा केव्हा आपण पंढरपुराला जाऊ तेव्हा विचारू भानुदास महाराजांची समाधी कुठे आहे, आणि भानुदास महाराजांना नमस्कार करू आणि सांगा की बाबा मी तुमचं चरित्र ऐकलंय. नाथांचा संसार सुरू झाला. सानंदम सदनम सुताश्च सुदय, सदावर्त होता नाथांच्या घरी. जो आला तो जेवल्याशिवाय जातच नव्हता. संतांची दारी कशाची नवान, परी हवी जाण मागायाची. संतांच्या दारी कशाचीच जाण. रोज नाथांचा प्रपंच सुरू झाला. पहाटे उठावं, सुचिरभूतपणे गंगेवरती जावं, स्नान संध्यादी कर्म करावी, त्यानंतर घरी यावं. वाड वडिलांची दैवत आहे. नाथांचं देवघर पहा तुम्ही, केवढे देव आहे. देवपूजा करायला किती वेळ लागत असेल, त्या सगळ्या देवाची देवपूजा करावी, त्याला नैवेद्य आरती करावी. त्या आरतीनंतर नाथांनी आपल्या कामकाजामध्ये थोडं लक्ष घालावं. त्यानंतर आलेल्या अतिथी अभ्यागतांकडे लक्ष द्यावं. त्यानंतर दुपारच्या भोजनासाठी हजारो शेकडो लोक जे बसलेले असतील त्या सगळ्यांना सन्मानानं बसावं, त्यांची विचारपूस करावी. त्यानंतर भोजन झाल्यानंतर इतर काही कचेरीची कामं करावी. त्यानंतर संध्याकाळच्या समयाला पुराण सांगावं नाथबाबांनी. त्यानंतर लेखनाला बसावं. संध्याकाळी नाथ महाराजांनी हरिपाठ आदी गोष्टी कराव्या. रात्री 9 वाजता कीर्तन करावं आणि अवघ्या 4 तासाची झोप रोज घ्यावी. असा नाथांचा दिनक्रम होता. माझ्या गिरजाईनं त्या दिनक्रमात कधीही त्रास दिला नाही, उलट ती त्यांना सहाय्य झाली. अशा पद्धतीनं पतीच्या कार्यामध्ये जी सादर होते तिला पत्नी म्हणतात, आणि जी पतनापासून रोखते तिलाही पत्नी म्हणतात. नाथ महाराजांचा हा असा संसार सुंदर चालू होता. सगळीकडे नाथ महाराजांची कीर्ती चालू होती. आणि ज्या वेळेस नाथ महाराजांची ही कीर्ती वाढत होती, देशोदेशीचे लोक नाथ महाराजांना भेटायला येत होते. शास्त्र धर्म अर्थ सगळ्या गोष्टीची चर्चा चालू होती. आनंदाचे दिवस होते. या आनंदामध्येच आजच्या कथेला आपण विराम देऊ. उद्यापासून नाथ महाराजांना कशी कशी कसोटी घेतात, कारण आज कसोटीचा विषय मुद्दा मानला नाही. आज ताई इथं आलेले आहे, त्यामुळे आज सगळं आनंदी आनंदाचाच कार्यक्रम आहे. त्यामुळे नाथांची कसोटी, नाथांना त्रास देणं, यापैकी एकही विषयावर मी आज बोलणार नाही. वेळ भरपूर झालेली. आज हक्कानं तुमचे 15 मिनिटं जास्त घेतले. नाईलाज आहे, कथा एवढी मोठी आहे, त्याला काही अर्थ नाही. पण उद्या आपली कथा वेळेवर सुरू होईल आणि वेळेवर संपेल. असं मी रोजच म्हणतो आणि कथा उशिरा सुरू होती. याला माझा स्वभाव नाईलाज आहे. 5 मिनिटं म्हणतो ना अर्धा तास लागतो. माझ्या जुन्या मंडळीला हा सगळा माझा स्वभाव माहिती आहे. तर असो, झालेली कथा ही सद्गुरूच्या चरणी अर्पण करतो. इतक्या लांबून लांबून आपण येता, खेड्यापाड्याहून, नेनगाव सारख्या ठिकाणाहून, शेंदुर्याहून येतात, आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून, सोयगावातून, अंधारातून आपण सगळे येता. खरोखर आपल्याला धन्यवाद आहे. ही नाथ महाराजांची कथा आपल्या सगळ्या जीवनाला आनंद निर्मिती देणारी कथा, आपल्या जीवनात आनंद निर्माण करू. आपलं जीवनही ही कथा ऐकता ऐकता, हे चरित्र ऐकता ऐकता थोडासा जरी भाग आपल्या जीवनामध्ये आला, त्या पवित्र गंगेचं पाणी थोडं जरी आपल्या अंतःकरणात पाझरलं तरी आपल्या जीवनाचं कल्याण होईल, यात संशय नाही. झालेल्या कथेमध्ये जे जे काही चांगलं असेल तो माझ्या सद्गुरूचा प्रसाद आहे, तो घरी न्या. आणि यात जे काही चुकीचं असेल, जे तुमच्या मनाला भावलं नसेल किंवा जे चुकीचं असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे, तुम्हाला परत करा. झालेली सेवा सद्गुरूचरणी अर्पण करतो. आपणा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि आजचा हा 3ऱ्या दिवशीचा कथेचा आजचा हा आपण समारोप करतोय. उद्या कथेचा 4था, 5वा आणि 6वा अशी 3 दिवसाची आज कथा मध्यावर आलेली आहे. आणि यानंतर पुढच्या 3 दिवसामध्ये उर्वरित नाथ गंगेला आपण नमस्कार करणार आहोत. जय गजानन.